नमस्कार. इंडी रेडिओच्या इंडी चॅट कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आपण एक विषय घेऊन त्याच्यावर विस्तृत चर्चा करत असतो. आजचा आपला विषय आहे इस्लाम, मुसलमान आणि आजची सद्यस्थिती. आपल्यासोबत या विषयावर मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी माझ्यासोबत आहेत सरफराज अहमद. सरफराज अहमद हे लेखक आहेत, विचारवंत आहेत आणि इतिहासकारही आहेत. विशेषतः मध्ययुगीन इतिहासावर ते मासिकात, साप्ताहिकात आणि वेगवेगळ्या वृत्तपत्रात लिहित असतात. विशेषतः फेसबुकवरही लिहित असतात. सरफराज अहमद हे गेल्या काही दिवसांपासून किंवा काही महिन्यांपासून इस्लामची फिलॉसॉफी आणि त्याच्याविषयी जी मतं मांडत आहेत ती खूप आजपर्यंतचं जे काही विचारविश्व आहे त्याच्यापेक्षा वेगळी आहेत. त्यामुळे त्यांच्याशी आपण त्याच्यावर सुरुवातीला त्याच्याविषयी चर्चा करणार आहोत आणि नंतर सविस्तर आपण आजच्या राजकारणापर्यंत येणार आहोत आणि ही फ्री फ्लोईंग चर्चा असणार आहे. सरफराज, तुमचं स्वागत आहे इंडी रेडिओमध्ये. तुम्ही फेसबुकवर बऱ्यापैकी इस्लामविषयी, मुसलमानांविषयी लिहित असता आणि ते लिखाण इतर सर्वसामान्य जे आजपर्यंतचा एक रूढ समज होता, अभ्यासकांचाही असेल, सर्वसामान्यांचाही असेल, त्याच्यापेक्षा तो वेगळा जाणारा एक प्रवाह दिसतो. आणि तुम्ही त्याच्यात फिलॉसॉफी, इस्लामला फिलॉसॉफी जोडता किंवा तो काय प्रकार आहे आणि तो तुमच्या लेखनातून तो कायम जाणवतो आणि तो काहीतरी वेगळा वाटतो. तर तुम्ही हे सगळं कुठून घेऊन आलात किंवा तुमचं इस्लाम विषयीची व्याख्या काय आहे, जी आमच्यापेक्षा वेगळी, आम्ही जो समजत होतो त्यापेक्षा वेगळी आहे? मी इस्लामला दोन वेगवेगळ्या भागांमध्ये समजले किंवा इस्लामचं जे साहित्य आहे किंवा त्याची जी चर्चा झाली आहे त्याचे दोन भाग केलेले आहेत. एक जो भाग आहे तो जीवनवादी इस्लामचा भाग आहे आणि दुसरा जो भाग आहे तो कल्पनावादी, म्हणजे ज्याच्यावरती इमान ठेवल्यानंतरच्या चर्चा असतात. म्हणजे तुम्ही बेसिकली इस्लामवरती श्रद्धा ठेवली, इस्लाम कबूल केला आणि त्याच्यानंतरचं जे काही चर्चाविश्व आहे त्याच्याविषयीच्या चर्चा या कल्पनावादी किंवा त्या श्रद्धोत्तर चर्चा असतात त्या. आणि या जीवनवादी म्हणजे नेमक्या कोणत्या? जीवनामधले तुमचे आर्थिक प्रॉब्लेम आहेत, सामाजिक प्रॉब्लेम आहेत, विवाह संस्थेविषयीचे प्रॉब्लेम आहेत, शिक्षणातल्या समस्या आहेत किंवा शिक्षणविषयक विचार आहेत, या सगळ्या गोष्टी. म्हणजे या दोन भागांमध्ये इस्लामला विभागून त्याच्याविषयी विचार केला पाहिजे. सातत्यानं भारतीय मुसलमानांमध्ये, म्हणजे इंदिरा गांधींच्या काळामध्ये तबलीग जमातविषयी ज्यावेळेस तपास सुरू होता त्यावेळेस त्यांना प्रत्युत्तरादाखल तपास संस्थांनी असं म्हटलं होतं की या तबलीग जमातकडून भारतीय संघराज्याला किंवा राज्यव्यवस्थेला किंवा सुरक्षा व्यवस्थेला कसलाच धोका होऊ शकत नाही. कारण त्याचं असं आहे की हे लोक एकतर जमिनीच्या खालचं म्हणजे मेल्यानंतर आणि आकाशाच्या वरचं असं काही सांगत असतात ज्याचा जगाशी कसलाच संबंध नाही, त्यामुळं यांच्याकडे दुर्लक्ष करा. तर हे जे लोक आहेत, जे दुसऱ्या श्रेणीतले आहेत, जे श्रद्धोत्तर गप्पा मारत असतात, ते लोक हे जीवनवादाशी निगडीत अशा कोणत्याही समस्या सोडवू इच्छित नाहीत. त्यांच्याकडे त्याच्याविषयी एक स्पेसिफिक उत्तर असतं की याचं जे काही आहे ते फळ आपल्याला मिळणार आहे आणि इकडे आपण संयम बाळगण्यासाठी आलो आहे. श्रद्धा आणि सबुरी या दोन तत्वांवरती आपल्याला जगायचं आहे. आता इस्लामची स्थापना श्रद्धा आणि सबुरीवरती झाली आहे का? माझं स्पष्ट मत आहे, इस्लामची स्थापना श्रद्धा आणि सबुरीवरती झालेली नाही आहे. इस्लामची स्थापना संघर्षावरती झालेली आहे. इस्लामची स्थापना नवमूल्यांच्या आग्रहाखातर झालेली आहे. ती कशी झाली आहे? इस्लामच्या स्थापनेचा इतिहास मांडताना देखील उलेमांकडून मोठी गल्लत केली जाते की प्रेषितांना प्रेषितत्व मिळाल्यानंतर जो काही इतिहास आहे तोच मांडला जातो. पण इस्लाम हे इतकंच नाही आहे. इस्लामची सुरुवात ही प्रेषितांनी प्रेषितत्व घेण्यापूर्वी किंवा त्यांना ते मिळण्यापूर्वी, त्याच्याही आधी प्रेषितांचं जीवनकार्य सुरू आहे ना. प्रेषितांनी जे काही केलं आहे किंवा जे तत्त्वज्ञान मांडलं आहे ते सुरू कुठून होतं? तर हिल्फुल फुदूल नावाचा एक ॲग्रीमेंट आहे, एक करार आहे जो प्रेषितांनी घडवून आणला होता. तो का घडवून आणला होता, कोणासाठी घडवून आणला होता? तर मक्का शहरातल्या आर्थिक दुर्बल घटकासाठी, कामगारांसाठी आणि अशा व्यापाऱ्यांसाठी जे व्यापारी साठेबाजारीमुळं आणि कृत्रिम दर निश्चितीमुळं भिकेला लागत होते, त्या व्यापाऱ्यांचा आवाज घेऊन आणि त्या दुर्बल कामगारांचा आवाज म्हणून त्या दुर्बल कामगारांना न्याय मिळावा म्हणून प्रेषितांनी मक्केतल्या युवकांना एकत्रित केलं आणि त्या युवकांना बाजारातल्या सामाजिक आणि समतावादी न्यायासाठी प्रवृत्त केलं
आणि एक करार घडवून आणला. त्या कराराला हिलफुल फुदूल म्हटलं जातं. मग हे कोणतीही राजकीय व्यवस्था ज्यावेळेस येते, मी इस्लामला धर्म म्हणणं पूर्णतः नाकारतो. इस्लाम ही एक राजकीय व्यवस्था आहे जी जीवनामध्ये आमूलाग्र अशा बदलांचा आग्रह धरते. ती व्यवस्था किंवा जसं मी आधी म्हणालो, कोणतीही राजकीय व्यवस्था बाजारामध्ये हस्तक्षेप करते, उत्पादन व्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करते. तर प्रेषितांनी ज्या इस्लामी राजकीय व्यवस्थेची मुहूर्तमेढ रोवली, त्या इस्लामी राजकीय व्यवस्थेची सुरुवात देखील बाजारामध्ये समता आणि शोषणाला विरोध करून, समतेचा आग्रह धरून आणि शोषणाला विरोध करून झालेली आहे. आणि मुसलमानांना नेमका याचाच विसर पडला आहे. ते आर्थिक लढाई लढायला तयार नाही आहेत. सामाजिक विषमतेच्या विरोधात समतेचा आग्रह धरून कोणत्याही आंदोलनाचं नेतृत्व करायला तयार नाही आहेत. विषमता इतकी फोफावलेली असताना भारतामध्ये मुसलमानांच्या चर्चा विश्वामध्ये कोणते मुद्दे आहेत तुम्ही जर बघितले तर ते मुद्दे हे आखिरत, श्रद्धा, श्रद्धोत्तर काळ याच्याशी निगडीत आहेत. ज्याला इक्बाल असं म्हणाले होते की जीवनाला वगळून जर कुणी जन्नत आणि जहन्नमची संकल्पना मांडत असेल तर ते दोन स्टुपिड स्टेट आहेत. म्हणजे इस्लामची संकल्पना जीवनाला वगळून केलीच जाऊ शकत नाही, हे इक्बालांनी सांगितलं होतं. तर माझंही तेच मत आहे की जीवनाला वगळून तुम्ही काही करू शकत नाही. जीवनाला उन्नत करण्यासाठी इस्लाम आला आहे आणि जीवनाला उन्नत करणारं तत्त्वज्ञान इस्लामनं मांडलं आहे आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मुसलमानांनी झगडलं पाहिजे. मग अशा एक वेगळं जीवनमूल्य घेऊन आलेलं आणि त्यातल्या तुम्ही म्हणताय तसं ऐहिक गोष्टींकडे जास्त लक्ष पुरवणारं असा धर्म, मग तो एवढा वैराग्यवादी, त्याचा प्रवास वैराग्यवादाकडे कसा झाला आणि कुणामुळे झाला? हे पहा, इस्लामच्या स्थापनेनंतर बऱ्याच घडामोडी घडल्या. इस्लामी राज्य स्थापन झालं. इस्लामी राज्य कुठपर्यंत म्हणजे शेवटच्या खलिफांपर्यंत, हजरत अलींपर्यंत इस्लामी राज्य आपण प्रमाण मानू शकतो. जोपर्यंत फ्युडलिझम तिथे आलेला नव्हता, जोपर्यंत हुसेन ज्या सबाल्टर्न थिअरीचा पुरस्कार करून लढले किंवा दुर्बल घटकांच्या हातात सत्ता राहावी म्हणून लढले, हा वाद सुरू झाला नाही, तोपर्यंत इस्लामी राज्य अस्तित्वात होतं. इस्लाममध्ये गणवादी लोकशाही परंपरा देखील होती इस्लामी राजवटीमध्ये. तर हे जे प्रॉब्लेम्स जे सुरू झालेले आहेत, वैराग्यवाद किंवा पारलौकिकतेला जास्त महत्त्व देणं, हे उलेमांचं प्रस्थ वाढल्यानंतर सुरू झालेले आहेत. जोपर्यंत इस्लामी ज्ञानविश्वाची सगळी धुरा ही सामान्य माणसाच्या हातात होती, खलिफा देखील सामान्यच होते, खलिफा काही आकाशातून आलेले नव्हते किंवा खिलाफत ही काही आकाशातून आणून दिलेली नव्हती. खलिफा हा सामान्य माणसांनी, सामान्य माणसासाठी सामान्य माणूसच नेता म्हणून निवडलेला होता. ही सगळी अशी राजवट होती. पण इथे नंतर ज्यावेळेस यजीद आणि या सगळ्या प्रक्रियेतून करबलाचं युद्ध वगैरे झाल्यानंतर फ्युडलिझम इस्लाममध्ये आम झाला. इस्लाममध्ये म्हणण्यापेक्षा मुसलमानांमध्ये आम झाला. आणि त्याच्यानंतर या फ्युडलिस्ट सत्तेनं, ज्यांनी इस्लामी राज्याची धुरा आपल्याकडे हातात घेतली होती, त्या सत्तेनं स्वतःची सत्ता किंवा स्वतःचं प्रभुत्व, प्राबल्य अबाधित ठेवण्यासाठी इस्लामी ज्ञानविश्वाची धुरा उलेमांकडे सोपवली. आणि त्यातही असे काही उलेमा स्वतःजवळ ठेवले जे राजेशाहीला किंवा राजाच्या प्रत्येक निर्णयाला योग्य ठरवत होते. तेव्हापासून इस्लाम हा पारलौकिक धर्म झाला. आज तुम्ही सौदीमध्ये जर बघाल तर सौदीमध्ये तुम्हाला प्रार्थनेला कोणतीही बंदी नाही आहे, इबादतविषयी मतं मांडायला कोणतीही बंदी नाही आहे. सौदीमध्ये बंदी कशाविषयी आहे, कोणत्या गोष्टींविषयी माहिती आहे? खिलाफतविषयी तुम्ही एक शब्द उच्चारू शकत नाही सौदीमध्ये. कारण खिलाफतविषयी जर कुणी काहीही बोलला तर सौदीच्या राजेशाहीला धक्का पोचू शकतो. जे सौदीमध्ये जे आज घडतं आहे ना, तेच इस्लामच्या म्हणजे फ्युडलिझम आल्यानंतर, इस्लामी राजवटीमध्ये फ्युडलिझम आल्यानंतर ते असं सामान्य पातळीवर पसरवण्यात आलं आणि तेच वेगवेगळ्या राजेशाहींमध्ये देखील गेलं. मग आता जे क्लर्जी ज्याला म्हणतो आपण किंवा पुरोहितशाही म्हणतो, जी काही इस्लाममध्ये आहे, आणि मला असं वाटतं की ती इस्लाममध्ये जेवढा तिचा जनमानसावर प्रभाव आहे तसा बाकीच्या धर्मात
तेवढा प्रभाव पुरोहित टाकू शकत नाहीत. आणि ते खूप कॉन्ट्राडिक्टरी किंवा विरोधाभासी आहे, कारण इस्लाममध्ये पुरोहित असावाच, पुरोहितशाहीला मान्यताच नाही. पण आजच्या घडीला मुसलमानांमध्ये पुरोहितशाही किंवा पुरोहित ही संकल्पना किंवा पुरोहित हा व्यक्ती, त्याचं प्रचंड प्रभुत्व आहे. मग ते प्रभुत्व जनमानसावर एवढं कशामुळे बसलं? हे पण कसं आहे, प्रत्येक समाजाचा एक ज्ञानविश्व असतं. त्या ज्ञानविश्वातून कोणती सामाजिक मूल्य प्रसवतात त्याच्या आधारे त्या समाजाची सामाजिक मानसिकता घडत असते. ती सामाजिक मानसिकता घडवली आहे कोणी. आता हिंदूंविषयी जर म्हटलं तर हिंदूंमध्ये अशी कट्टरता दिसत नाही आहे का? दिसते. त्या कट्टरतेची प्रवृत्ती निराळी आहे. हिंदूंमधल्या ज्ञानविश्वाची जबाबदारी किंवा हिंदूंमधल्या ज्ञानविश्वाचं नेतृत्व ज्या लोकांकडं आहे त्या लोकांनी पॉलिटिकलायझेशन केलं आहे हिंदूंचं. आणि हिंदूंची जी कट्टरता आहे ती बॅलेटमधून दिसते. आणि मुसलमानांचा जो कर्मठपणा आहे, जो उलेमावादी ज्ञानविश्वातून त्यांच्याकडे सरकला आहे, तो धर्मवादी चर्चेच्या अनुषंगानं प्रकटत असतो. तो बॅलेटमधून दिसत नाही. म्हणजे दोन निरनिराळ्या गोष्टी आहेत. आपण काय करतो, मुसलमान आपल्या सामाजिक मानसिकतेला धर्माच्या माध्यमातून प्रकट करतो म्हणून त्याला धार्मिक कट्टरता हे स्वरूप देतो. आणि हिंदू धर्माची चर्चा न करता फक्त राजकीय दृष्टिकोनातून आपली धार्मिक मतं किंवा धर्मवाद हा समोर आणतो, म्हणून त्याला आपण धर्मवाद म्हणत नाही आहे. हे मुळात चुकीचं आहे. हिंदूंचा धर्मवाद हा राजकीय सत्तास्थानी गेला आहे, त्यामुळं तो मुसलमानांच्या धर्मवादापेक्षा आज भारतामध्ये अधिक घातक आहे. मुसलमानांचा धर्मवाद आजही मशिदीपर्यंत आहे. हां, म्हणजे मला असं वाटतं, जर मी चुकत नसेल तर जवाहरलाल नेहरूंचं एक वाक्य आहे की बहुसंख्याकांची धर्मांधता ही राष्ट्रासाठी घातक असते, अल्पसंख्याकांची आत्मघातकी असते. ऑब्वियसली मुसलमानांची कट्टरता, जसं नेहरूंनी म्हटलं, आत्मघाती आहे. मुसलमानांची कट्टरता कुठे आली आहे? पारलौकिक वादामध्ये, त्या सगळ्या मूल्यांविषयी आणि कुराणचं अति आदर्शवादीकरण. म्हणजे कुराणला प्रेषितांनी ज्या पद्धतीने म्हटलं की हे सामान्य माणसापर्यंत पोहोचवा, तर मुसलमानांनी नेमकी तिथेच मर्यादा घातली आहे. सामान्य माणूस म्हणजे कोण होता? सगळे काही मुसलमान होते का त्या काळामध्ये? हे सहाबा, प्रेषितांचे शिष्य जे काही होते ते कुराण कोणापर्यंत घेऊन जायचे प्रचार प्रसारासाठी? ते घेऊन जायचे ते सामान्य नॉन मुस्लिम्सकडे घेऊन जायचे आणि त्यांना ही सगळी तत्त्व समजावून सांगायचे. आणि त्यानंतर बऱ्या वाईट चर्चा व्हायच्या, खंडन मंडन व्हायचं, चिकित्सा व्हायची आणि त्याच्यानंतर लोक इस्लाम स्वीकारायचे. मुसलमानांनी या तार्किकतेला, या खंडन मंडन व्यवहाराला, या चिकित्सा व्यवहाराला आज नकार दिला आहे. कारण असं आहे की त्यांनी याचं अति आदर्शवादीकरण केलं आहे. कोणत्याही गोष्टीला जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर त्याची टीका वाचणं गरजेचं असतं. जर कुराणवर टीकाच होणार नसेल किंवा त्याचं टीकात्मक विश्लेषणच होणार नसेल तर कुराण समजून कसं घेणार तुम्ही? समीक्षा ही प्रत्येक गोष्टीची झाली पाहिजे. कुराण हे अंतिम सत्य आहे असं मुसलमान मानतात ना, मी देखील मानतो. तर मग समीक्षेला आपण का घाबरायचं? समीक्षेला जर घाबरलो तर याचा अर्थ स्पष्ट आहे की आपण त्या ज्ञानविश्वाला मर्यादित करतोय मुसलमानांपर्यंत. त्यामुळे ते आत्मघात ठरतोय. समीक्षा तर खूप लांबची गोष्ट आहे. मला आठवतंय, मी एका ठिकाणी वाचलं होतं, तर मला तो एक्झॅक्ट संदर्भ आठवत नाही, पण त्याचा अनुवाद सुरुवातीला उर्दूमध्ये ज्यांनी अनुवाद केला त्याच्यावर त्यांच्यावर फतवे आले होते की तुम्ही ट्रान्सलेट करू शकत नाही. म्हणजे एकीकडे असं म्हणतात की तो हिदायत का जरिया आहे, तुमच्यापर्यंत मार्गदर्शन ईश्वराचं, पण ते मार्गदर्शन अरबीतच असलं पाहिजे. हा अट्टाहास होता एकेकाळी. म्हणजे एकेकाळी अनुवाद, तुम्ही तर तफसीर आणि ते पुढचे क्रिटिक ते तर पुढची गोष्ट आहे, पण एकेकाळी उलेमांनी. आणि आता तुम्ही तफसीर म्हटली, तफसीर म्हणजे विश्लेषण, हे विश्लेषण एकच का असू शकत नाही? वेगवेगळ्या पद्धतीने का झालं? कारण एकमेकांच्या विश्लेषणाची चिकित्सा केली या लोकांनी. मौदुदींनी जे विश्लेषण केलं ते आझादांना पटलंच असं नाही, किंवा आझादांनी जे केलं ते मौदुदींना पटलंच असं नाही. या दोघांनी केलेलं विश्लेषण इक्बालांना पटेलच असं नाही, किंवा इक्बालांनी रिकन्स्ट्रक्शन ऑफ रिलिजियस थॉटमध्ये जे काही मांडलं आहे ते या दोघांना पटेलच असं नव्हतं. म्हणजे त्यांनी कुराणाचं एकमेकांच्या टीकात्मक विश्लेषणातून ती मांडणी केलेली आहे ना, तो सार सांगितलेला आहे. जर तुम्ही तफसीर वाचत असाल तर ती समीक्षाच आहे एका प्रकारची. मग आता का समीक्षेला नकार देत आहे? आता का चिकित्सेला नकार देत आहे? असं एके ठिकाणी म्हटलं जातं की सगळ्यात जास्त वाचला जाणारा धर्मग्रंथ जर कुठला असेल तर बायबल असेल. पण इस्लामच्या बाबतीत जवळपास जे स्वतःला मुसलमान म्हणवतात त्यापैकी जवळपास सर्वांनी, अपवाद वगळता,
कुराण वाचलेलं असतं, 2दा तरी वाचलेलं असतं, ठीक आहे. पण आता हा एक मोठा गैरसमज आहे, कारण मुसलमान हे कुराण वाचत नाहीत, कुराण बाळगतात. तेच मी म्हणत होतो. म्हणजे घरी येऊन ते कोण मुफ्ती साहेब किंवा काय कोण आजही मुसलमान इस्लामची सारी सूत्र, इस्लामच्या सगळ्या चर्चा कुणाकडून ऐकतात? ते पुरोहितांकडून ऐकतात. त्यांनी म्हणजे मुसलमानांनी कुराण स्वतः किती टक्के मुसलमानांनी कुराण स्वतःच्या मातृभाषेत वाचलाय, हा जर सर्वे केला तर खूप निराशाजनक आकडेवर येणार आहे समोर. मराठीतलं म्हणजे राजन खानांचं एक वाक्य मला आठवतं, एक 8-10 वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं होतं की सगळ्यात आधी हातात काम काय घेतलं पाहिजे, तर सगळ्यात आधी कुराणचं अस्खलित मराठीत आणि सर्वसामान्याला समजेल असं मराठी किंवा अदर कुठल्याही प्रादेशिक भाषेत झालं पाहिजे. तसं ते झालं नव्हतं. तर याच्यामुळे हा भाषेतला जो काही गॅप राहिला किंवा ते अरबी भाषेत असल्यामुळे त्याच्यातून पुण्य मिळेल, म्हणजे जी जशी भावना असते की संस्कृतातली मंत्र संस्कृतातच म्हणा, तसं त्याच भाषेत म्हणाल्यामुळे त्याच्याकडे नुसतं पापपुण्याच्या दृष्टिकोनातून बघितलं गेलं असं मला वाटतं. आणि त्याचा तर्जुमा म्हणजे शाहू महाराजांनी जसं कुराणचा मराठी तर्जुमा करायला लावला होता, तो दुर्दैवाने अपूर्ण. पण त्याच काळामध्ये निजाम मीर उस्मान अलींनी केला आणि तो पूर्ण झाला. तो कुराणचा तर्जुमा आणि आत्ता जो मराठीत जे काही अनुवाद झालेले आहेत ते मुळात मराठी कुराणचे अनुवादच नाही आहेत. तुम्ही जर जमाते इस्लामीचं अनुवाद बघितलं, सगळ्यात जास्त लोक सर्वसामान्य मराठीत सगळ्यात जास्त अनुवाद मौलाना मौदुदींचा झाला. हा, पण मौलाना मौदुदींचं झालंय. मौलाना मौदुदींना मराठी येत होती का? नाही. आज जे कुराण मराठीमध्ये आहे, मराठीमध्ये अनुवादित केलं असा दावा केला जातो, ते अनुवाद नाही आहे, त्या अनुवादाचा अनुवाद आहे. आणि त्या अनुवादामुळे भयंकर चुका पण घडतात. आता मला नावं घ्यायची नाहीत. एका अनुवादामध्ये असं म्हटलंय, अल्लाह एके ठिकाणी म्हणतो की अशा व्यक्तीला, ज्यानं गुन्हा केलाय अशा व्यक्तीला मृत्यूदंड द्या. तर ट्रान्सलेट करणाऱ्यांनी ट्रान्सलेशन काय केलंय मराठीमध्ये माहिती आहे? अशा व्यक्तीची हत्या करा. म्हणजे हिंदीमध्ये शब्द आहे, ऐसे शख्स को सजाए मौत दे दो. सजाए मौत ही ज्युडिशियरी कन्सेप्ट आहे आणि यांनी हत्या करा म्हटलं. मराठी अनुवादामध्ये हत्या करा असं म्हटलंय. म्हणजे ती क्रिमिनल कन्सेप्ट. म्हणजे कुराणमध्ये ज्युडिशियरी कन्सेप्टमध्ये एखादं वाक्य असेल तर ते भाषांतरात क्रिमिनल कन्सेप्टमध्ये अनुवादित झालेलं आहे. त्यामुळं मराठी अनुवाद वाचण्यापेक्षा मी लोकांना स्पष्ट सल्ला देतो, एकतर ते निजाम मीर उस्मान अलींच्या काळातलं भाषांतर मिळत असेल तर ते वाचा, हां, नसेल तर थेट तुम्ही हिंदी वाचा. हिंदी कळतं लोकांना. त्यामुळं मराठी कुराण आहे, मराठीमध्ये अनुवादित झालं आहे, हा भ्रम आहे. फक्त निजाम मीर उस्मान अलींचा अवेलेबल असलं तरी लोक वाचतात का, किंवा ते का वाचत नसावेत? वाचतच नाही. का वाचत नसावेत? त्यांना जर हिदायत कसं आहे, धर्म हा जीवनामध्ये हस्तक्षेप करणारा नको आहे. इस्लाम हा आजच्या मुसलमानांना सगळ्यात अडचणीचा ठरणार आहे. तो मुस्लिमेतरांना किती अडचणीचा ठरणार आहे हे नंतर. आज सगळ्यात जास्त अडचणीचं जर काही ठरणार असेल तर मुसलमानांना ते इस्लाम आहे. कसं काय? इस्लामनुसार आज मुसलमान ज्या पद्धतीने वागतात, इस्लाम त्याचं खंडन करतो. मुसलमान राजकीय भूमिका घेत नाहीत, शरणागती पत्करतात. इस्लाम ते नाकारतो. इस्लाम शोषकांसमोर शरणागती पत्करणं याला, म्हणजे शोषकांसमोर शरणागती पत्करण्याला मानवतावादाच्या विरोधामध्ये केलेली कृती वगैरे म्हणतो. ते करतात, शोषकांशी हातमिळवणी करतात. ते झालं. त्याच्यानंतर न्यायव्यवस्था आणि दंडव्यवस्था या दोन्हीही व्यवस्था राज्याशी निगडीत आहेत. मुसलमान त्या दोन्हीही व्यवस्था स्वतःसाठी, स्वतःपुरतं, स्वतःच्या फायद्यासाठी वापरून घ्यायला तयार आहेत. म्हणजे एखाद्या मुसलमानाला स्वतःची लैंगिक भूक भागवून घ्यायची असेल तर तो 16 वर्षाच्या मुलीशी लग्न करायला तयार आहे, स्वतःचं वय 50 असताना. आणि दाखला काय देईल? हजरत आयशांचं देईल, प्रेषितांनी केलं नव्हतं का, अशी दुटप्पी भूमिका घेईल. आणि त्यालाच जर असं म्हटलं की तुम्ही एखाद्या 50 वर्षाच्या जख्ख विधवेशी लग्न करा, वृद्ध, किती मुसलमानांनी केलं आहे? सामाजिक न्यायाची भूमिका घ्यायची नाही आणि स्वतःविषयीचं लैंगिक न्याय जे आहे ते पूर्ण करून घेण्यासाठी इस्लामचा हवाला आहे. ऐहिक सुख म्हणूयात. हां, म्हणजे हा जो लैंगिक विषमता भाव आहे किंवा त्याला थेट वासना जी आहे
ती पूर्ण करून घेण्यासाठी तुम्ही इस्लामचा संदर्भ देताय. आणि ज्यावेळेस स्त्रियांशी न्याय करायचा मुद्दा आला किंवा त्या विधवेशी लग्न करण्याचा प्रश्न आला तर नाकारतात ते. आता मुसलमानांमध्ये किती टक्के मुसलमानांनी आपल्यापेक्षा जास्त वयाच्या मुलीशी लग्न केलं आहे, ही टक्केवारी काढून पहा. मायक्रो मायनॉरिटीमध्ये असे लोक दिसतील. एकीकडे तुम्ही लहान मुलीशी विवाह करत असताना हजरत आयशांचा संदर्भ देताय, त्याच वेळेस मुलगी मोठी असताना तुम्ही खदिजांचा संदर्भ का घेत नाही? प्रेषितांनी पहिलं लग्न जे केलंय ते किती वर्ष आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी केलंय, तेही विधवेशी केलं. विधवेशी लग्न होतात मुसलमानांमध्ये, तो प्रॉब्लेम नाही आहे. पण ही लग्न कशी होतात? कमी वयाची विधवा असेल, कमी वयाची तलाक पीडित असेल तर लगेचच लग्न होऊ शकतात. तेही कुणाशी होऊ शकतात? तर ज्याची पत्नी वारलेली आहे, ज्याला दुसऱ्या पत्नीची गरज आहे, असे लोक करतात. बाकीचे जे करत असतील तर त्यांचं कौतुकच केलं पाहिजे. म्हणजे स्वतःच्या फायद्यापुरती इस्लामची व्याख्या करायची. असा एक बऱ्यापैकी समज असतो जो मी बरेच ठिकाणी खोडून काढतो. तो समज असा असतो की मुसलमान हे धार्मिकदृष्ट्या कट्टर असतात. असं मी बऱ्यापैकी ट्रेनिंग सेशन्स घेत असतो, वेगवेगळ्या गोष्टी करत असतो, तेव्हा जे श्रोते असतात किंवा जे ट्रेनी असतात ते बऱ्यापैकी बहुसंख्याक असतात. तर मी त्यांना असा एक कायम प्रश्न विचारत असतो आणि 99% ट्रेंड मला तोच दिसतो की मुसलमान म्हटल्यावर तुम्हाला पहिल्यांदा काय आठवतं? तर ते असं म्हणतात लोक की आम्हाला आठवतं तो कट्टरपणा. आणि दुसरा पॉईंट काय सांगतात? आम्हाला आठवतं ती वेशभूषा. ठीक आहे, संस्कृती, खाद्य वगैरे तसं कोणाचंच येत नाही अनफॉर्च्युनेटली. आता त्याच्यात त्यांचा दोष नाहीये, त्यांच्यावर जे बिंबवलं गेलंय किंवा त्यांना जे तुमचे पूर्वग्रह बळकट करणाऱ्याच गोष्टी तुम्हाला चांगल्या वाटत असतात. तर मी जे काय म्हणत होतो ना की मुसलमान कट्टर असणं, मी त्यांना असं सांगत असतो की मुसलमानावर, प्रत्येक मुसलमान, 5 इस्लामचे तत्व आहेत, त्यापैकी प्रत्येक मुसलमानावर हे फर्ज आहे. फर्ज म्हणजे काय? त्याच्यावर ते बाध्य केलंय. दिवसातून 35, आठवड्यातून 35 वेळा नमाज, दिवसातून 5 वेळा, 7 दिवस धरले आपण तर किती होतात? 35 वेळा. किती वेळा जातो मुसलमान, ज्याला तुम्ही कट्टर म्हणताय, तो किती वेळा नमाजला जातो? शुक्रवारी जातो. का शुक्रवारी जातो? शुक्रवारी तो ह्यासाठी जातो की त्याच्यासमोर पुढचं कोड आहे, 2 शुक्रवारी नमाजला नाही गेला तो तर काय होतं? तो धर्मातून भ्रष्ट होईल. तर ती भीती आहे त्याच्यासमोर. नाही, याच्यामध्येही कसं आहे, तुम्ही भारतातल्या मुसलमानांना कट्टर म्हणताय तर एकजिन्सीकरण असं करता येणार नाही मुसलमानांचं, त्याला विस्कटून बघावं लागेल. आता वेशभूषेचा प्रॉब्लेम हा कुठे आहे? हा उत्तर भारतामध्ये आहे. उत्तर भारतामध्ये, नॉर्थ इंडियामध्ये. दक्षिण भारतामध्ये असा प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही केरळामध्ये जर गेलात तर केरळामध्ये जोपर्यंत मुसलमान तुम्हाला स्वतःची ओळख सांगणार नाही, त्याचं नाव सांगणार नाही, तोपर्यंत तुम्हाला ओळखू येत नाही की हा मुसलमान आहे. तमिळनाडूमध्ये तीच स्थिती आहे. तेलंगणामध्ये तेलंगणाचा हा निजामाबाद, आदिलाबाद, हैदराबाद वगैरे पट्टा वगळला तर खाली गेलात तर तीच स्थिती आहे. आंध्रामध्ये तीच स्थिती आहे. दक्षिण कर्नाटकमध्येही जवळपास तीच स्थिती आहे. तुम्हाला प्रॉब्लेम कुठे दिसतात? महाराष्ट्रामधल्या मराठवाडी मुसलमान आणि विदर्भीय मुसलमान आणि उत्तर भारतातले सगळे मुसलमान. तुम्ही गुजरातमध्ये जरी गेलात तर गुजरातातला मुसलमान आजही गुजराती बोलतो. पश्चिम बंगालातला मुसलमान हा आजही बंगाली बोलतो. ते तिथल्या संस्कृतीशी जुळवून घेऊन आणि त्या स्थानिक संस्कृतीमध्ये इस्लामला उभं करतात. त्यामुळे तिथे हे प्रॉब्लेम नाही आहेत. प्रॉब्लेम हे फक्त उत्तर भारतात आहेत आणि उत्तर भारताचा प्रभाव असणाऱ्या अर्ध्या महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे तुम्हाला कट्टरता ही जी काही व्याख्या आहे ती या दक्षिणेतर भारतामध्ये आणि त्यातही गुजरात आणि बंगाल वगैरे वगळून करावी लागेल. बिहारमध्येही जर गेलात तर बिहारमध्येही बऱ्यापैकी भोजपुरी बोलणारे मुसलमान आहेत. म्हणजे ते प्रादेशिकत्वाकडे येऊ आपण. मला फक्त हे म्हणायचं होतं की हा जो बहुसंख्याकांमध्ये एक समज आहे की मुसलमान हा कट्टर आहे, तर तुम्हाला तसं तुम्हाला काय वाटतं की खरंच कट्टर आहे? मी तर तुम्हाला उदाहरण दिलं की 35 वेळा त्याने नमाजला जाणं अपेक्षित आहे, त्याच्या धर्माने त्याला बाध्य केलं. पुण्याच्या कोंडव्यामध्ये एका हॉटेलमध्ये उर्दूमध्ये बोर्ड लिहिलेला पाहिला होता, यहाँ शराब पीकर आना मना है. चला, म्हणजे किती गंमत आहे. कोंडवा हा अख्ख्या पुण्यामध्ये मी अनेक ठिकाणी ऐकलं छोटा पाकिस्तान म्हणजे एकेकाळी त्याला छोटा पाकिस्तान म्हणायचे ऑफिशियली, आताही म्हणतात लोक. लाईटच्या बिलावर यायचं छोटा पाकिस्तान. तर तशा ठिकाणी हॉटेलमध्ये उर्दूत लिहून सांगायला लागतं की बाबा दारू पिऊन येऊ नका. उर्दू काही ही कुणाची भाषा आहे?
आता मुसलमानांपुरतीच मर्यादित झाली आहे ना ती काही हिंदूंना येत नाही आहे. मग दारू ही सगळ्यात हराम गोष्ट, म्हणजे व्याजाच्या बरोबरीनं वगैरे असं मुसलमानांची मान्यता आहे, तर तेही करतात मुसलमान. कट्टरता आहे कुठे? कट्टरता ही मॉब सायकोलॉजीमध्ये आहे. मुसलमानांची कट्टरता ही व्यक्तिगत जीवनामध्ये आहे का? ही मॉब सायकोलॉजीमध्ये आहे, झुंडवादामध्ये आहे. आत्ता देखील जे मोर्चे निघाले त्या मोर्चामधल्या एक एक माणसाला विस्कटून तुम्ही नुपूर शर्मा आणि त्या मौलवीचा व्हिडिओ, ज्यानं नुपूर शर्माच्या प्रतिवादात काही विधानं केली, तो व्हिडिओ दाखवला तर त्या झुंडीतून बाहेर आल्यानंतर त्या व्यक्तीचं मत वेगळं असेल. मॉब सायकोलॉजीमध्ये मुसलमान वेगळा विचार करतात आणि व्यक्तिगत पातळीवरती वेगळा विचार करतात. हे तुम्ही बघा. मला ते फक्त एक विचारायचं होतं, हा विरोधाभास कसं काय? म्हणजे आजपर्यंत किंवा 2014 पासून जे वातावरण बघतो आपण, जाणीवपूर्वक इन्स्टिट्यूशनलाइज डिस्क्रिमिनेशन असं म्हणतो मी त्याला, जाणीवपूर्वक केलेले, एक व्यक्ती किंवा एक संघटना नाही, ते खूप पद्धतशीरपणे तुमच्यावर सांस्कृतिक आघात वगैरे, त्याच्यावर पुढे बोलूयातच. तर एके वेळी असं चित्र बऱ्यापैकी प्रस्थापित झालं होतं की नाही, हा समाज थोडासा ऑपरेस्ड आहे, थोडासा भीतीत आहे आणि थोड्याशा या सगळ्या गोष्टीने त्याच्यावर अत्याचार होत आहेत. बाबरीचा निकाल आला, 370 आला, तेव्हा सगळीकडे शांतता होती, सगळीकडे होतं आणि सगळं आता बऱ्यापैकी म्हणजे ते खूपच हे झालेत असं सगळं समज असताना अचानक एक गोष्टीवरून सगळीकडे ते सगळं जो काही बॅलन्स होता तो एवढा विस्कटला आणि आता परत इस्लामिक फॅनॅटिसिझम आणि तो मला ती सलमान रश्दी आठवला आणि तो सगळा फेनॉमेना आठवला मला की त्या पद्धतीचं परत अचानक ही संघटितपणे उफाळून यायचं, ही गोष्ट कसं काय घडते? म्हणजे ती काय प्रक्रिया आहे? म्हणजे मलाही विश्वास बसत नव्हता की नुपूर शर्माचं घटना घडल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर मोबिलायझेशन ते झालं कसं? त्याच्या मागची काय प्रक्रिया काय? त्याच्यामध्ये बघा, मी सातत्यानं एक मुद्दा मांडत असतो की उलेमांनी मुसलमानांना भावनांची अफू पाजली आहे आणि त्या भावना कधीही दुखावतात. मुसलमान हा भारतातला, भारतीय मुसलमान हा जगातला आणि भारतामध्ये इतर समाजातला मुसलमान, इतर समूहांपेक्षा भारतीय मुसलमान हा भारतामध्ये आणि जगामध्ये इतर मुसलमानांपेक्षा अतिशय भावनिक आहे. त्याचं तो वेगळापण आहे. हां, वेगळापण आहे आणि तो भावनिक देखील आहे. तो भावनिक, आता त्याचं वर्तन तुम्ही असं विस्कटून, मी सातत्यानं तो शब्द वापरतोय, त्याची व्याख्या करताना अतिशय विस्कटून करायला लागेल. तुम्ही इस्रायलच्या विरोधामध्ये, पॅलेस्टाईनवर अत्याचार होत असताना इस्रायलच्या विरोधामध्ये इथे पुण्यामध्ये कोकोकोला कंपनीवर बहिष्कार टाकणारे मुसलमान बघितलेत. पुणेमध्ये, सोलापूरमध्ये, सगळीकडे. पण हाच मुसलमान पॅलेस्टाईनवर अत्याचार होत असताना बोलणारा मुसलमान काश्मीरींवर अत्याचार होत असताना शांत बसतो. हाच मुसलमान भारतामध्ये शेकडो धर्मांतर मुसलमानांची होत असताना शांत बसतो. जोपर्यंत मुद्द्याचं भावनिकीकरण होत नाही, जोपर्यंत मुद्दा इमोशनल लेवलला पोचत नाही, तोपर्यंत मुसलमान राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक लढा देतच नाही. आणि जर नुपूर शर्माचा मुद्दा इतकाच ॲग्रेसिव्ह असता तर ज्या दिवशी नुपूर शर्मा बोलली त्याच्यानंतर ते तात्काळ त्याच्यावरती प्रतिक्रिया आल्या पाहिजेत. तुम्ही शांत राहता, परिस्थिती अतिशय शांत असते 2-3 आठवडे आणि त्याच्यानंतर मिडल ईस्ट, ज्याला मुसलमानांनी आपल्या राष्ट्रवादाचा आधार मानलाय कित्येक किंवा ते आदर्श म्हणून बघतात, हां, त्या अरबांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर तुम्ही भावनिक होता. म्हणजे 3 आठवडे काय झालं होतं, ते विधान जसंच्या तसं होतं, बरोबर. आणि 3 आठवड्यानंतरच तुम्ही असं का बोलायला लागलात? तुम्ही जमियत उलेमाची भूमिका काढून पहा, बाकी संघटनांची देखील भूमिका काढून पहा की त्यांची ही स्पष्ट भूमिका होती, हा वाद ज्ञानविश्वातला आहे आणि या वादाचं प्रत्युत्तर ज्ञानविश्वातूनच दिलं गेलं पाहिजे. ही त्यांची स्पष्ट आणि कौतुकास्पद भूमिका होती. तुम्ही ज्ञानविश्वातून झालेल्या आरोपांवर रस्त्यावर उतरून ज्यावेळेस प्रतिवाद करू इच्छिता त्यावेळेस तुम्ही ज्ञानविश्वात पराभूत झालाय किंवा ज्ञानविश्वामध्ये तुमचं प्रतिनिधित्व शून्यावर आलंय, हे त्याचं प्रतीक असतं.
बरोबर. आणि विशेष म्हणजे एक संघटनेला न घेता एका व्यक्तीला तो सगळा राग रोष तुमचा 8-1 वर्षातला तो कोणी काही जण म्हणतात की तो उफाळून आला, तो एका व्यक्तीवर येणं हे तात्कालिक असणार आहे. उफाळून तो कितीदा उफाळून येणार आहे. CA-NRC मध्ये देखील उफाळून आला होता ना. इतक्या मॉब लिंचिंग झाल्या. 1-2 मॉब लिंचिंगच्या घटना वगळता किती आंदोलनं झाली आहेत मॉब लिंचिंगवरती. मॉब लिंचिंगवरती निर्णायक पद्धतीनं मुसलमान रस्त्यावर उतरले का, किंवा त्यांच्या सामाजिक सांस्कृतिक नेतृत्वानं त्याच्याविषयी कोणती निर्णायक भूमिका घेतलेली आहे का? नाही घेतलेली. हे जीवनाशी निगडीत मुद्दे होते ना, त्याच्याविषयी का बोलला नाहीत तुम्ही? आत्ता लगेचच का बोलताय? आत्ता लगेचच का? आणि त्यातही नुपूर शर्मांच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं, नुपूर शर्मांनी जे संदर्भ वापरलेले आहेत ते संदर्भ मुसलमानांच्याच, म्हणजे ज्या बालिश मुसलमानांनी ऐतिहासिक कागदपत्रांची फेरपडताळणी न करता लिखाण केलं त्यांचे संदर्भ वापरले. त्याचा प्रतिवाद वेळोवेळी झाला आहे, पण ते सामान्य पातळीवर पोहोचलं नाही किंवा मुस्लिमेतरांपर्यंत पोहोचलं नाही, म्हणून ते तसेच अबाधित आहेत. त्याच्याविषयी मांडणी न करता, सांस्कृतिक भूमिका न घेता तुम्ही रस्त्यावर का उतरताय, रस्त्यावर कशा पद्धतीनं उतरताय ते त्यातही जे ज्या घोषणा दिल्या गेल्या, सर तनसे जुदा, गुस्ताखे रसूल की सजा, किती हास्यास्पद घोषणा आहे. ही घोषणा कुठे सूट होऊ शकते? ती इस्लामी राष्ट्रामध्ये, त्यातही ज्या इस्लामी राष्ट्रानं प्रेषित अवमानना कायद्यामध्ये फाशीची तरतूद केली आहे तिथं हे सूट होऊ शकतं. पाकिस्तानमध्ये अशी तरतूद असेल तर पाकिस्तानमध्ये ते सूट होईल. भारतामध्ये तसं नाही आहे. इस्लामनं दंडात्मक अधिकार राज्याला दिलेत, न्याय करण्याचा अधिकार राज्याला दिला आहे, तो व्यक्तीला दिलेला नाही आहे, तो समूहालाही दिलेला नाही आहे, तो वर्गाला जातीलाही दिलेला नाही आहे. मग तुम्ही या घोषणा कोण देणार आहे? तुम्ही न्यायव्यवस्थेचे सगळे अधिकार स्वतःकडे घेणारे कोण आहात? दंडव्यवस्थेचे अधिकार तुम्ही का काढून घेताय? जर असे दंडव्यवस्थेचे अधिकार प्रत्येक व्यक्तीला द्यायचे असतील तर मग तलाकच्या प्रश्नावरती ज्यांनी चुकीचे तलाक दिलेत त्यांच्यासोबत कसा व्यवहार केला आहे तेही बघा. मग त्यांनाही चौरस्त्यावरती आणून फटके, म्हणजे गैरसमज तो दूर केला पाहिजे. मुस्लिम जिना करणारे मुसलमान आहेत, मुसलमानांची अशी दारू पिणारे आहेत, त्यांनाही फटके मारा मग चौरस्त्यावर आणून. असे गैरसमज असतो की म्हणजे ट्रिपल तलाकच्या वेळेस तो खूप दिसला आपल्याला की शरीयत में दखलंदाजी नाही चाहिए, शरीयत में दखलंदाजी नाही चाहिए. आता शरीयत नावाची गोष्ट ही त्या त्या राष्ट्रात, म्हणजे एक शरीयत जसं एक कुराण आणि एक हदीस आहे तसं शरीयत ही काही आकाशातून उतरलेली नाही, ती दैवी नाहीये, ती परिवर्तनीय आहे, ती परिवर्तनीय आहे, ती कुराण सारखं काही अपरिवर्तनीय नाहीये. शरीयतमध्ये दखल म्हणजे ही शरीयत कुणी निर्धारित केली आणि ती परिवर्तनीय नाहीये, परिवर्तनीय आहे. आणि शरीयत निर्धारित करणारं स्टेट तुमच्याकडे आहे. एक्झॅक्टली 50 इस्लामी राष्ट्र आहेत आणि 50 इस्लामी राष्ट्रात सगळ्यांची वेगवेगळी शरीयत आहे. आता भारतामध्ये शरीयत कोण ठरवणार? आणि भारतात ती 95% रद्दबातल झाली आहे. भारतामध्ये शरीयत किंवा ही जी विधी संहिता आहे व्यक्तिगत कायद्याची ती ठरवणार कोण? इथे तर इस्लामी राज्य नाही आहे. इस्लामी राज्य नसल्यामुळं ज्या दारुल अमनमध्ये, भारताला आत्ता इस्लामी संहितेनुसार दारुल अमन म्हणजे शांततावादी राज्य असं म्हटलं गेलं आहे. मग म्हटलं गेलंय की दारुल हरब येतो. नाही, दारुल हरब नाहीच आहे ना भारत. दारुल हरब असता तर अनाचार माजला पाहिजे, अत्याचार माजला पाहिजे. नाही, पण जिथे इस्लामी राज्य नाही देवबंद जाहीर करावं तसं. जर दारुल भारत हे जर दारुल हरब असेल तर देवबंद हे सगळ्यात मोठं ज्ञानविश्व आहे, ज्ञानकेंद्र आहे भारतातलं. देवबंद त्याच्याविषयी भूमिका घ्यावी, दारुल नदवानं तशी भूमिका घ्यावी, जमात उलेमामध्ये अनेक पुढारी आहेत त्यांनी तशी भूमिका घ्यावी, जमात इस्लामीनं तशी भूमिका घ्यावी. एकही संघटना अशी भूमिका घेत नाही, घेतलेली नाही, तसं ते बोलत नाहीत. ते उलट भारताचा गौरव करतात. हे शांततेचं राज्य आहे. इथे आजपर्यंत मोदी येण्यापूर्वी, आत्ता आलेत मोदी ठीक आहे, त्याच्यापूर्वी काय करणार तुम्ही? कोणत्या कन्सेप्टमध्ये बघणार याच्या सगळीकडे? ठीक आहे, दारुल हरब म्हणताय ना, दारुल हरब जर म्हणत असाल तर तुम्हाला राज्याच्या विरोधामध्ये राज्यानं ठरवून दिलेल्या निहित मर्यादांमध्ये संघर्ष करावा लागेल. ती करायची तयारी आहे का तुमची? तुम्ही निवडणुकीला मतदानाचं प्रमाण मुसलमानांचं बघा, ते अत्यल्प आहे. मतदार याद्यांमधलं प्रमाण बघा, त्याच्याविषयीची जागृती किती आहे? म्हणजे संघर्षाचे सगळे पर्याय सोडून द्यायचे आणि स्वतःला वाटतात तेच संघर्षाचे मार्ग निवडायचे, हे होऊ शकत नाही कोणत्याही लोकशाही देशात. पण मुसलमान हा खूप जागरूक मतदार आहे, तो आपल्याला कुठे जागरूक आहे असा एक समज आहे. काही मिसकन्सेप्शन. जर जागरूक असता तर आज मुसलमान महाराष्ट्रामध्ये
उद्धव ठाकरेंचं दैवतीकरण करून बसला नसता. तो करतोय का दैवतीकरण? केलंय त्यांनी. का करतोय तो? का म्हणजे तेच ह्या राजकीय भोळसरपणापायी मुसलमानांची जी सांस्कृतिक सामाजिक राजकीय स्मृती जी आहे ती खूप म्हणजे इतकी अल्पकालिक असते. सांस्कृतिक सामाजिक राजकीय त्यांना लगेचच विस्मृती होते कोणत्याही गोष्टीची. आणि थोडे कुणीतरी थोडस सेक्युलर त्याचं हे आलं की त्याच्या मागे जातात. ते हैदराबाद पोलीस ऍक्शन विसरले ज्याच्यामध्ये लाखभर मुसलमानांची कत्तल झाली. आज भारतातल्या कोणत्या मुसलमानांना हैदराबाद पोलीस ऍक्शन माहिती आहे? विसरून गेले ते. भोपाळच्या दंगली मुसलमान विसरले. काँग्रेसनं घडवलं होतं ना हे सगळं. काँग्रेसच्या सोबत गेले ना मुसलमान. काँग्रेसला कधीही मुसलमानांनी विरोध केला असं मोठ्या प्रमाणामध्ये दिसलेलं नाही. केला एवढं सगळं होत असं नाही केला नाही. कारण राजकीय समज जी आहे मुसलमानांची ती सांस्कृतिक समजेवर आधारित नाहीये. ज्या समूहाला सांस्कृतिक समज नसते त्यांच्या राजकीय भूमिकांना अर्थ नसतो. मुसलमानांना सांस्कृतिक भूमिका नाही आहेत भारतात. मुसलमानांना धार्मिक भूमिका आहेत. त्या धर्मालाच ते धर्मालाच संस्कृती म्हणतात. संस्कृती ही निराळी असते, धर्म निराळा असतो. मुसलमान सांस्कृतिक भूमिका घेऊन जोपर्यंत राजकीय भूमिका घेणार किंवा राजकीय परिस्थितीचा अर्थ समजून घेणार नाहीत, ती उकल करणार नाहीत, तोपर्यंत मुसलमानांच्या राजकीय भूमिकेला कोणताही अर्थ राहणार नाही. आणि संस्कृती म्हणजे काय? थोडासा डिलेमा होतो. धर्म आणि संस्कृतीची गफलत करतात लोक. याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, औरंगाबाद नामांतराचा मुद्दा जर आपण घेतला, मुसलमानांची संस्कृती म्हणजे ती भारतीय संस्कृती असेल की ती इस्लामी संस्कृती? ती भारतीय मुस्लिमांची संस्कृती असेल. भारतीय संस्कृती ही भारतीय हिंदूंची, भारतीय मुस्लिमांची, भारतीय ख्रिश्चनांची, भारतीय बौद्धांची मिळून अशी भारतीय संस्कृती बनली आहे. ती नुसती भारतीय हिंदूंची, भारतीय मुसलमानांची अशी नाही आहे. आता इथे प्रॉब्लेम असा झाला आहे की या भारतीय एकल विचार ज्या पद्धतीने मांडला जातो भारतीय संस्कृती, या भारतीय संस्कृतीमध्ये मुसलमान आजच्या घडीला स्वतःचं प्रतिनिधित्वच पुढं रेटायला तयार नाहीत. स्वतःच्या प्रतीकांची मांडणी करायला तयार नाहीत. स्वतःच्या प्रतीकांविषयी बोलायला तयार नाहीत. त्यांना एखादी सिरियल आली म्हणून लगेचच अर्तुगरुल गाझी आपला आदर्श वाटतो. अर्तुगरुल गाझीला आदर्श म्हणून स्वीकारल्यानंतर तुम्ही भारतामध्ये काय टर्किश नॅशनलिझम उभं करणार आहात किंवा टर्किश राष्ट्रवादाची लढाई लढणार आहात? तुम्हाला भारतामध्ये भारतीय राष्ट्रवादाची लढाई लढावी लागेल. आणि त्याचा हिरो अर्तुगरुल गाझी नाही होऊ शकत. त्याचा हिरो निजामुद्दीन औलिया, ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती, अमीर खुसरो, टिपू सुलतान, इब्राहिम आदिलशाह हेच लोक होऊ शकतात. अर्तुगरुल गाझी नाही होऊ शकत. सलाउद्दीन अय्यूबी नाही होऊ शकत. हे मुसलमानांना कळलं पाहिजे. आपल्या स्वतःचे सांस्कृतिक नायक ते जोपर्यंत विकसित करणार नाहीत तोपर्यंत त्यांना बहुसंख्याकांच्या संस्कृतीचं ओझं स्वतःच्या खांद्यावर घेऊन फिरावं लागेल. उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून मुसलमान तीच चूक करतात. उद्धव ठाकरेंनी ज्या सांस्कृतिक भूमिकांच्या आधारे राजकीय विचार पुढे रेटला आहे त्या राजकीय विचारांचं ओझं मुसलमान का वाहत आहेत? मुसलमानांनी स्वतःचे राजकीय विचार पुढे रेटावेत ना. स्वतःचं राजकीय प्रतिनिधित्व, स्वतःच्या सांस्कृतिक भूमिका पुढे रेटाव्यात. उद्धव ठाकरे का? मुसलमानांचं राजकीय भूमिका, त्याच्यात एक प्रॉब्लेम असा आहे की जी इस्लामिझम नावाची कन्सेप्ट आहे की पॉलिटिकल इस्लाम हा थोडासा प्रॉब्लेमॅटिक आहे असं नाही वाटत मला. मी पॉलिटिकल इस्लामची इथे डिस्कशन करत नाही आहे इथे मी. कारण मौलाना मौदुदींनी पण एक इस्लाम, तो मुद्दा मी तुम्हाला मौलाना मौदुदी स्वतः जिनांच्या विरोधात होते. मौलाना मौदुदी स्वतः जिनांच्या जनाजाच्या विरोधात होते. मी त्याच्यापेक्षा पुढे जाऊन मौदुदींनी इथपर्यंत म्हटलं की या माणसाची नमाजे जनाजा सुद्धा अदा करू. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, पाकिस्तानमध्ये अहमदीयांचं कत्तली झाल्या. मौलाना मौदुदींचं जमात इस्लामी जी संघटना होती पाकिस्तान आणि मुनीर कमिशन तिथं नेमण्यात आलं. मुनीर कमिशनचा रिपोर्ट आहे तो खूप वाचण्याला आहे की खरा मुसलमान कोणाला म्हणायचं. त्याच्यावर जस्टिस मुनीरांनी सगळ्यांचं हे घेतलं होतं, मत घेतलं होतं. तर जमात इस्लामीच्या मौलाना मौदुदींना बोलवलं त्यांनी आणि त्यांना विचारलं की तुमच्या राज्यात तुमचं जे इस्लामिक स्टेटची कन्सेप्ट आहे, मौलाना मौदुदींचं पुस्तक आहे जिहाद इन इस्लाम, छोटंसं पुस्तक आहे, त्याच्यात ते म्हणतात की इस्लाम टेन्स टू डिस्ट्रॉय एव्हरी आयडियोलॉजी. मग ती कुठलीही असो, फक्त इस्लामिक आयडियोलॉजी असली पाहिजे, मग ती डेमोक्रेसी असो. हे इस्लामचं काम आहे. इस्लामची 5 तत्व जी आपण म्हणतो ते 5 तत्वांवर
अवलंबून राहून चालणार नाही, तुम्ही कसं काय तुमचं राज्य इस्लामिक स्टेट, अशी भूमिका ते मांडत होते. त्यांना मुनीरनी बोलवलं, जस्टिस मुनीरनी. जस्टिस मुनीरांनी त्यांना विचारलं की तुमच्या राज्यात, तुम्ही जे इस्लामी राज्य म्हणताय, तिथं नॉन मुस्लिमांची स्थिती काय असेल? तर ते म्हणतात ते सेकंडरी सिटीजन असतील. तर मग मुनीर म्हणतात आपल्या शेजारी भारत नावाचा राष्ट्र आहे, तिथं आपल्याकडे जिथं जेवढे मुस्लिम राहतात त्याच्यापेक्षा जास्त मुस्लिम आहेत. तर मग त्यांच्या त्या राज्याने जर असं सांगितलं की भारतातल्या मुसलमानांना पण सेकंडरी सिटीजनशिप द्यावी आणि त्यांचं सेक्युलर राष्ट्र आहे, तर त्यांनी ते सोडलं. तर तो मग मोदूदी म्हणतात की मी तर आव्हान करतो भारतातल्या हिंदूंना की तुम्ही तुमचं राज्य मनुस्मृतीप्रमाणे चालवा, तुम्ही तुमचं राज्य मनुस्मृतीप्रमाणे चालवा. आणि मनुस्मृती कारण दैवी धर्मग्रंथ आहे, दैवी आदेश आहे, त्यामुळे तुम्ही मनुस्मृतीप्रमाणे चालवा. म्हणजे आणि गवळवलकरांसोबत 2-3दा भेटी झाल्यात, भेटी झाल्यात आणि इथपर्यंत म्हटलंय की तुम्हीही देव मानणारे आहात, मीही देव मानणार आहे, आपण देव मानणारे लोक एकत्र येऊयात आणि नास्तिक कम्युनिस्टांच्या विरोधात लढूयात. म्हणजे गोळवळकर त्यांना शत्रू वाटत नाहीत. ज्या गोळवळकरांनी राष्ट्राच्या संकल्पनेतून मुसलमानांना वगळलं भारतात, ते शत्रू वाटत नाहीत त्यांना. शत्रू कोण वाटतात? त्यांची सगळी लढाई कुणाच्या विरोधात आहे? हे सो कॉल्ड मनोविश्व जे काही आहे, याला सो कॉल्ड म्हणू नये, हे या लोकांचं जे मनोविश्व आहे ते समजून घेतलं पाहिजे. आणि इस्लामची राज्याची धारणा ही अतिशय सहिष्णू आहे, न्यायावरती आधारित आहे. फक्त ती या अशा उलेमांनी ती मांडलेली असू नये. हा, म्हणजे मौलाना मौदूदी हे आधुनिक टोक आहे. याची सुरुवात 7व्या शतकात, 9व्या शतकात मुतझिला आले त्यांच्या तेव्हा, जसं आंबेडकर म्हणतात क्रांती प्रतिक्रांती, तेव्हा झाली. नंतर 13व्या शतकात मंगोल आले, तेव्हा इब्ने तैमियांनी अतिशय नॅरो इस्लामची भूमिका मांडली. त्याच्यानंतर 17व्या शतकात वहाब, अब्दुल वहाब, ज्याने जी काही वहाबी इस्लाम मांडला. मला इस्लामी स्टेटची कन्सेप्ट जर सगळ्यात चांगली समजून घ्यायची असेल, नायर डोळेंनी देखील त्यांच्या राजकीय विचारांच्या पुस्तकामध्ये ते मांडलेलं आहे, तर ती इब्ने खल्दूनच्या आधारे समजून घ्या. इब्ने खल्दून हा सर्वात यशस्वी इस्लामी राजकीय विचारवंत आहे, ज्यानं अतिशय निरपेक्ष पद्धतीनं, अतिशय मानवतावादी दृष्टीतून इस्लामी राज्याची संकल्पना समजावून सांगितली. मौदूदींपेक्षा इब्ने खल्दून कधीही इस्लामी राज्याची संकल्पना समजून घेण्यासाठी श्रेष्ठ आहे. पण प्रॉब्लेम इथे असा आहे की मुसलमानांना इब्ने खल्दून हे नाव देखील माहीत नाही आहे. नाही, मला तुम्ही सांगेपर्यंत मला पण माहीत नव्हतं. इब्ने खल्दून हे नाव देखील माहीत नाही आहे, त्यामुळं तो मौदूदीकडेच जाणार आहे. आणि हे का होतं? कारण या ज्ञानविश्वानं ही मुसलमानांची ही सांस्कृतिक गरज पूर्ण केलेली नाही आहे. आणि मुसलमानांचे ज्ञानविश्व राहिलेत कुठं? भारत सरकारनं किती ज्ञानकेंद्र मुसलमानांची आबादीत ठेवली? त्याच्याकडेच मी येणार होतो. त्याच्या आधी तो वहाबी याचा मुद्दा राहिला जो मी मांडला होता तुम्ही, की 1969-79 मध्ये जी काही क्रांती झाली, इस्लामिक क्रांती तथाकथित, त्याच्या आधी वहाबने जे काही त्याचं तौहिदीन इस्लाम नावाचं त्याचं पुस्तक होतं, छोटेखानी. हे अब्दुल वहाब हे आले कधी? त्यांचा काळ कधीचा आहे? खिलाफतीला उत्कर्ष मिळालं त्यावेळेसचं आहे की खिलाफत पूर्णतः आस्ताच चालली होती त्यावेळेसचं आहे? आस्ताच चालली होती त्यावेळेसचं आहे. अब्दुल वहाब यांच्या तत्त्वज्ञानाचा केंद्रबिंदू इस्लामी साम्राज्य जे संपत चाललं आहे, इस्लामी राजवट जी संपत चालली आहे सो कॉल्ड, त्याला पुनर्संजीवनी देणं आणि इस्लामी राजवट संपत चालल्यामुळं मुसलमानांमध्ये मूलतत्वांविषयी जी अनास्था निर्माण झाली आहे त्या अनास्थेला दूर करणं, हे 2 बेसिक पॉईंट होते. आणि त्यातनं हे सगळे पुढे आले. आता हे या वहाबीइझम किंवा वहाबी चळवळीच्या माध्यमातून जे सशस्त्र गट आता निर्माण झालेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, त्यांची जर भूमिका तुम्ही समजून घेतली तर सगळा प्रॉब्लेम सशस्त्र म्हणजे जिहादी म्हणायचं तुम्हाला? जिहादी, त्यांना जिहादी म्हणताच येत नाही मुळात. ते साम्राज्यवादी असूयेनं कार्यरत असलेले साम्राज्यवादी मानसिकतेचे लोक आहेत. इस्लामचं त्यांना मेनस्ट्रीम मिळत नाही आहे एवढंच. तुम्ही जर तालिबानचं बघितलं, तालिबान ही रशियाला हुसकावण्यासाठी वगैरे मुजाहिदीन वगैरे म्हणून आल्यानंतर त्यांनी लोकशाही राजवट तिथं प्रस्थापित करायची होती. तालिबानना ही राजवट नको होती रशिया पुरस्कृत, अमेरिका पुरस्कृत. तर तुम्ही त्या अमेरिकेला हुसकावलं ना, मग ते राज्य लोकांच्या ताब्यात द्यायला हवं होतं.
नाही, त्यांना सत्ता हवी होती, त्यांना राज्य हवं होतं, साम्राज्य हवं होतं. ही साम्राज्य स्थापनेची लढाई आहे. ती कुणाच्या विरोधात आहे? जी आत्ता न्यू वर्ल्ड ऑर्डरमध्ये साम्राज्याची सगळी वादी जे आहेत न्यू वर्ल्ड ऑर्डरमधले, त्यांच्या विरोधात आहे. आणि ती देखील साम्राज्यवादासाठीच आहे, हे समजून घेतलं पाहिजे. हा साम्राज्यवाद फक्त चर्चेला येत नाही. तुम्ही ओसामा बिन लादेन त्याच्याविषयी वेगवेगळ्या ठिकाणी लिहून आलेलं आहे आणि त्यानं काही लिहिलेलं आहे त्याच्याविषयीचं, म्हणजे त्याच्या भूमिकांविषयीचं. ते जर बघितलं तर अमेरिकेचा साम्राज्यवाद आणि यांचा साम्राज्यवाद याच्यात काहीच फरक राहत नाही. आता या सगळ्या वहाबिझम किंवा पेट्रो डॉलर तयार झाल्यानंतर मला असं कायम असं वाटतं की भारतातला मुसलमान हा जगभरातल्या मुसलमानांपेक्षा वेगळा होता. त्याची संस्कृती वेगळी होती, त्याचं जे काही तयार झाला तो इस्लाम तो वेगळा होता. पण वहाबिझम किंवा तिकडून पेट्रो डॉलरचा सगळा भारतात ओघ सुरू झाल्यावर जगभरातल्या मुसलमानांचं किंवा इस्लामचं मोनोलिथिकीकरण किंवा अरबीकरण व्हायला जास्त सुरुवात झाली आणि भारतातला मुसलमान हा भारतातल्या बहुसंख्याकांपासून तुटत गेला असं वाटतं का तुम्हाला, की काय झालं? कसे भारतातल्या मुसलमानांची आजची जी तो आधीपासूनच वेगळा होता? नाही, आधीपासून वेगळा नाही आहे ना भारतातला मुसलमान. तुम्ही दाराशिकोपासून अमीर खुसरोपासून दाराशिकोपर्यंत, दाराशिकोपासून मौलवी अब्दुल हक जे औरंगाबादमध्ये राहायचे त्यांच्यापर्यंत 20व्या शतकात, किंवा आजपर्यंत रफिक झकेरियापर्यंत आलात, तर भारतातल्या मुसलमानांनी आज जशी भ्रमावस्था स्वीकारलेली आहे तशी नव्हती कधीही त्यांची. त्यांच्या सांस्कृतिक भूमिका स्पष्ट होत्या, त्यांच्या राजकीय भूमिका स्पष्ट होत्या. निजामुद्दीन औलियांच्या राजकीय भूमिका बघा, ख्वाजा मोइनुद्दीन चिश्तींच्या राजकीय भूमिका बघा, हजरत बंदा नवाज यांच्या राजकीय भूमिका बघा, त्या अतिशय स्पष्ट आहेत. अमीर खुसरोंच्या राजकीय भूमिका बघा, त्या अतिशय स्पष्ट आहेत. या सगळ्यांच्या सांस्कृतिक भूमिका बघा, त्या स्पष्ट आहेत. आज मुसलमान अटॅकिंग मोडमध्ये आहे, सामान्य परिस्थितीत नाही आहे. त्यामुळं मुसलमानांच्या आजच्या भूमिकेला किंमत शून्य आहे. कुठल्या भूमिकेला? कोणत्याही भूमिकेला. त्यांनी राजकीय भूमिका घेऊ द्यात, सामाजिक सांस्कृतिक भूमिका घेऊ द्यात, अटॅकिंग मोडमध्ये माणूस सामान्य भूमिका घेऊ शकत नाहीत. आल्या परिस्थितीशी बचाव करण्यासाठी ती तात्कालिक भूमिका असते. उद्धव ठाकरे आपला बचाव करू शकतात, अशी ठाकरेच्या आश्रयाला जाणार. उद्या जर मुसलमानांना असं वाटलं की नरेंद्र मोदी आपला बचाव करू शकतात आणि नरेंद्र मोदी आत्ता बदललेत, तर माझं हे स्पष्ट म्हणणं आहे की मुसलमान त्यांच्याही आश्रयाला जातील. कारण त्यांच्याकडे सांस्कृतिक समज नाही आहे, ती उलेमांनी विकसित केली नाही. जी समज विकसित केली ती धार्मिक समज विकसित केली, तीही पंथामध्ये विखुरलेली, आणि धार्मिक समजेतून राजकीय समज विकसित होत नाही. त्यामुळे मुसलमानांकडे राजकीय समज आहे हे मला तरी मान्य नाही आहे. आणि ती असती तर मुसलमान सांस्कृतिक समजेतून राजकीय भूमिका घेऊन उद्धव ठाकरेंच्या विरोधात संभाजीनगर या नामकरणाच्या विरोधामध्ये आले असते. पण मुसलमान आले नाहीत. फक्त इम्तियाज जलीलसारख्या लोकांच्या भूमिका म्हणजे मुसलमानांच्या भूमिका नाही आहेत. किती संघटना आहेत मुसलमानांच्या महाराष्ट्रामध्ये. जमात उलेमाचं याच्याविषयीची भूमिका बघा, ती आलेली नाही आहे. स्पष्टपणे ते समोर येऊन बोलत नाहीत. जमाते इस्लामी स्पष्टपणे आंदोलन करायला तयार नाही या मुद्द्यावरती, कुणीच बोलायला तयार नाही. म्हणजे नामांतराविषयी इम्तियाज जलील सोडून इतरांनी भूमिका घेतली नाही किंवा औरंगाबाद या नावाचं समर्थन केलं नाही. इम्तियाज जलीलने देखील भूमिका घेतली असं नाही आहे. इम्तियाज जलील यांची ती राजकीय गरज आहे आणि ती अपरिहार्यता आहे. इम्तियाज जलील हे जर का औरंगाबादच्या नामांतराच्या विरोधात असते तर त्यांनी औरंगाबादची संस्कृती जपली असती, औरंगाबादचा इतिहास जपला असता, औरंगाबादचं अस्तित्व जपलं असतं. औरंगाबादचं अस्तित्व संपवून, औरंगाबादची संस्कृती संपवून, इतिहास संपवून औरंगाबाद या नावाला काय अर्थ राहणार आहे? याच्या आधी तुम्ही म्हणालात तसं आपण चर्चा करत होतो एकदा की याच्या आधी खूप शहरांची नावं बदललीत महाराष्ट्रात. नाही, आता तो मुद्दा तर निराळाच आहे. मी औरंगाबादच्या संस्कृतीविषयी म्हणतो. किती महालं पाडली गेली औरंगाबाद शहरातली. 30-40 इमारती मागच्या 10-20 वर्षात पाडल्यात. इम्तियाज जलील यांच्या काळामध्ये 7-8 इमारती पाडलेल्या आहेत. मलिक अंबर यांनी जी पाणीपुरवठा योजना बनवली, ती पाणीपुरवठा योजना देशपांडे नावाच्या आर्किटेक्टनी पूर्ण रिकन्स्ट्रक्ट करून त्याची पूर्ण संकल्पना नव्यानं मांडून लोकांसमोर आणली. त्याच्यानंतर इम्तियाज जलीलने त्याच्याविषयी काय भूमिका घेतली, इमारती पाडल्या जात असताना इम्तियाज जलील यांची भूमिका काय होती, किंवा त्या संरक्षित करण्यासाठी आत्ता ज्या इमारती आहेत त्या संरक्षित करण्यासाठी इम्तियाज जलील यांची भूमिका काय आहे? काहीही नाही.
त्याच्याविषयी काही बोलणार नाही. औरंगाबादी संस्कृती याला अभ्यासक्रमामध्ये आज कोणतंही स्थान नाही आहे महाराष्ट्रामध्ये. औरंगाबादी संस्कृती ही फक्त काही औरंगाबादच्या लोकांची नाही आहे, ती हैदराबादी म्हणवल्या जाणाऱ्या दखनी मुसलमानांची संस्कृती आहे. ती 700 सुफींची संस्कृती आहे, दखनी भाषेची संस्कृती आहे. त्या भाषेला, त्या संस्कृतीला महाराष्ट्राच्या अभ्यासक्रमामध्ये काय स्थान आहे? एकीकडे असा एक आरोप केला जातो, म्हणजे आरोप केला जातो आणि तो अनुभवलाय पण, की महाराष्ट्रातल्या मुस्लिमांचं औरंगजेबाविषयीचं, आणि त्यामुळे मुस्लिम समाज कटघऱ्यात पण असतो की मुस्लिमांचं औरंगजेबाविषयीचं प्रेम आहे किंवा तथाकथित प्रेम. दुसरीकडे आता या नामांतराला तसा विरोध झालेला दिसत नाही. ही डायकोटॉमी किंवा हा विरोधाभास, म्हणजे 2-3 गोष्टी याच्यामध्ये समजून घेतल्या पाहिजेत. पहिल्यांदा, आता मी नामांतराला जो विरोध केला तो औरंगजेब प्रेमापोटी केलेला नाही आहे. मी दखनी मुसलमान म्हणून माझ्या दखनी राष्ट्रवादाचा आधार शिल्लक राहावा, ते संदर्भ शिल्लक राहावेत, ते संदर्भ संरक्षित व्हावेत म्हणून मी विरोध केला आहे. आता हा दखनी राष्ट्रवाद, या दखनी राष्ट्रवादाचा औरंगाबादशी काय संबंध आहे? औरंगाबादशी संबंध असा आहे, या औरंगाबाद शहराची स्थापना दखनी मुसलमानांच्या श्रमातून झालेली आहे, दखनी राजवटींच्या माध्यमातून झालेली आहे. मलिक अंबर यांनी ती केलेली आहे. तेथे 700 सुफी ज्यांनी दखनीमध्ये इस्लामचा प्रचार आणि प्रसार केला ते तिथे आलेले होते. त्यांच्या माध्यमातून मुसलमानांनी दक्षिणेमध्ये सुफी सांस्कृतिक समतावादी भूमिका घेतलेली आहे. त्याचा इतिहास सगळा औरंगाबादशी जोडलेला आहे. नंबर 3, हजरत बंदा नवाज यांचे वडील हजरत राजू खत्ताल हे तिथे होते. त्यांची समाधी आजही तिथे आहे. त्या राजू खत्ताल यांनी सुहागननामा नावाचा, म्हणजे सुरुवातीच्या काळातले दखनी भाषेतले जे ग्रंथ आहेत त्या सुरुवातीच्या काळातल्या ग्रंथांमध्ये ज्या ग्रंथाचा समावेश होतो तो सुहागननामा, पहिल्या फळीतला तो सुहागननामा त्या औरंगाबाद परिसरामध्ये लिहिला गेला आहे. औरंगाबाद परिसरामध्ये दखनी भाषेच्या जन्माची प्रक्रिया घडलेली आहे, जी दखनी मुसलमानांची भाषा आहे. हे सगळं असं दखनी सांस्कृतिक विश्व, त्याचं केंद्र औरंगाबाद आहे. औरंगाबादमध्ये 3-4 बादशाहांच्या कबरी आहेत. सिराज औरंगाबादचे होते, जे दखनी याच्यात आहेत. वली दखनीचा संबंध तिथून आहे. पण मग मला हेच म्हणायचं आहे की हा सगळा पट जो आहे, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पट, जो मुसलमानांचा सांस्कृतिक आणि राष्ट्रवादाचा आधार आहे, तो तुम्ही काढून घेतलात तर मुसलमान उपरे ठरणार नाहीत का? माझी लढाई तीच आहे. मी तेच म्हणतोय, माझी तीच भूमिका आहे की या देशामध्ये मुसलमानांना जर का उपरं ठरवायचं नसेल तर मुसलमानांचे सांस्कृतिक आधार या देशामध्ये जपले पाहिजेत. आणि दुसरं हास्यास्पद असं आहे, मुसलमानांच्या सगळ्या सांस्कृतिक खाणाखुणा मिटवणार, मुसलमानांचं अस्तित्व संपवणार आणि त्यानंतर तुम्ही म्हणणार की तुम्ही भारतावर प्रेम केलं पाहिजे. कशाच्या आधारे? हा देश आम्हाला आमचा वाटला पाहिजे ना कुठं ना कुठे. तुम्ही या देशात आमच्या काहीतरी खाणाखुणा जपल्या पाहिजेत की नाही? त्या न जपता तुम्ही भारतावर प्रेम करण्याचा आग्रह नाही धरू शकत. भारतामध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या नागरिकत्वाची व्याख्या केली पाहिजे की नाही? त्या नागरिकत्वाचा नेमका आधार काय? तो नागरिकत्व काही असा हवेत तरंगणारा नाही आहे. नागरिकत्वाला मूलतः 4 आधार असतात. एक राजकीय प्रतिनिधित्वाचा आधार असतो, दुसरा संस्कृतीचा आधार असतो, तिसरा भाषेचा आधार असतो, तिसरं त्याच्या भौतिक जीवनामध्ये त्याला त्या सुविधा पुरवल्या पाहिजेत, चौथं. तर यातली कोणती गरज मुसलमानांची भारतीय संघराज्यामध्ये पूर्ण होते आहे? तुम्ही भारतीय मुसलमानांना राजाश्रित समूहासारखं वागवताय. ज्या पद्धतीनं रोहिंग्या मुसलमानांना, बांगलादेशातनं पळून आलेल्या लोकांना किंवा इतर देशातून येऊन इथे राहत असलेल्या लोकांना, आश्रितांना कोणतीही संस्कृती नसते, त्यांच्या भाषेला राजकीय सन्मान नसतो, तसंच मुसलमानांचं झालं आहे. मुसलमानांच्या नागरिकत्वाचा आधार असणाऱ्या भाषा, संस्कृती, त्यांचं धार्मिक स्वातंत्र्य हे पूर्णतः मातीत घातलं गेलं आहे. आणि त्याच्यानंतर भारतीय मुसलमानांना भारतीय नागरिक जर तुम्ही म्हणणार असाल तर त्यांच्या नागरिकत्वाला कोणताही अर्थ राहणार नाही. आणि पुढे जाऊन आंबेडकरांचं एक वाक्य आहे, म्हणजे नाही का, जे खूप फेमस वाक्य, शिका, संघटित व संघर्ष करा. याच्यातले जे 3ही पॉईंट आहेत त्या 3ही गोष्टींवर जर पुढे असतील तर त्याचं किती जाणीवपूर्वक खच्चीकरण होतं आणि किती राक्षसीकरण होतं शिकण्याच्या बाबतीत, संघटित होण्याच्या बाबतीत. आणि संघर्ष तर खूप लांबची गोष्ट झाली. हे गेल्या काही महिन्यातले जरी गेल्या 5-6-8 वर्षातले UAPAचे आकडे काढले तरी ते आपल्याला दिसतं की कसं जाणीवपूर्वक शिका, संघटित व संघर्ष करा हे मान्य आहे. हे भारतीय मुसलमानांकडे माझं असं स्पष्ट मत आहे की आता ते प्रिव्हिलेज नाहीये. तो शिकताना पण त्याला येणाऱ्या अडचणी, मग ते अलीगड, जामिया, त्या ज्ञान केंद्राचा असेल, शिका, संघटित व संघर्ष करा
हे तीनही शब्द आपल्याला मान्य आहेत, या संकल्पना मान्य आहेत, पण मुसलमानांना शिकण्याचं स्वातंत्र्य दिलंय का? तेच म्हणतो, संघटित होण्याचं स्वातंत्र्य दिलंय का? संघर्ष करण्याचं स्वातंत्र्य दिलंय संघर्ष का? तर खूप लांबची गोष्ट आहे. शिकण्यासाठी ज्या सुविधा लागतात त्या किती पुरवल्या जातात? मुसलमानांच्या मोहल्ल्यांमध्ये किती शासकीय शाळा चालतात? महानगरपालिकेच्या शाळा किती चालतात? मुसलमानांना किती ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज मान्यता दिलेली आहेत? काल परवा हेच उद्धव ठाकरे, ज्याला मुसलमान सो कॉल्ड मसिहा म्हणतायत, त्याच उद्धव ठाकरेंनी आणि त्यांच्याच शिवसेनेनं अलीगड विद्यापीठाचं उपकेंद्र औरंगाबाद परिसरामध्ये होत असताना, त्याच्या सगळ्या मान्यता झालेल्या असताना विरोध केला. कुठं आहे शिकण्याचं स्वातंत्र्य? शिकण्यासाठी जे बजेट लागतं त्या बजेटमध्ये किती तरतूद आहे मुसलमानांविषयी? बहुसंख्याकांच्या प्रमाणामध्ये काढून बघा तुम्ही, ते नाही आहे. आता संघटित होण्याच्या बाबतीत, संघटित मुसलमान झाले की मुसलमानांची संघटनेचं वय आयुर्मान किती असतं? जी राज्याच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी, भारतीय राष्ट्राचं हित पाहून राज्याच्या विरोधात स्वतःच्या न्यायिक हक्कांसाठी संघर्ष करण्यासाठी जी संघटना बनते त्या संघटनेचं आयुर्मान किती आहे? 20 ते 25 वर्ष. त्याच्यानंतर त्याच्यावर बंदी घातली जाते. कितीतरी मुसलमान संघटनांवर अशी बंदी घातली आहे. हा एक मुद्दा झाला. आता राहिला संघर्ष करण्याचा मुद्दा. मुसलमान संघर्ष करायला आले की त्या संघर्षाला नको ते नाव दिलं जातं. CAA NRCच्या वेळेस तुम्ही बघितलेलं आहे, मुसलमानांच्या संघर्षाला पार तालिबानपासून पाकिस्तानीपर्यंत अशी अनेक वेगवेगळी शीर्षकं दिलेली आहेत. त्यामुळं नाही आहे हे काय, मुसलमानांच्या वाट्याला 15 ऑगस्ट 1947च्या नंतर स्वातंत्र्य आलेलं नाही आहे. नाही, पण त्याच्यात प्रॉब्लेम असा आहे की मुसलमान पण जेव्हा हे सगळं शिकणं, संघटित होणं, संघर्ष करणं, त्याला कायम धार्मिक धर्माच्या कुबड्या घ्याव्या लागतात त्या सगळ्या त्या गोष्टी करायला. नाही, याच्यामध्ये धर्माचा आधार हे सगळं कधी आहे? तुम्ही बहुसंख्याकांना ज्या प्रमाणात स्वातंत्र्य दिलंय त्या प्रमाणात मुसलमानांना स्वातंत्र्य द्या आणि त्यानंतर मुसलमानांच्या भूमिकेची समीक्षा करा. तुम्ही बहुसंख्याकांच्या प्रमाणामध्ये मुसलमानांना स्वातंत्र्य देणार नाही. संघटना कोणत्या चालू देणार तुम्ही? ज्या राज्याच्या वळचणीला लागलेल्या आहेत, ज्या राज्याला हव्या वाटतात त्याच संघटना चालू देणार. तो दुटप्पी पण आहे की धर्माधिष्ठित हिंदू राष्ट्र. त्यानंतर तुम्ही अपेक्षा करणार मुसलमानांकडून की राज्य यंत्रणेमध्ये अति आदर्शवादी भूमिका घ्या. अरे तुम्ही अति आदर्शवादी स्वातंत्र्य देत नाही, मग त्यांच्या भूमिका तशा कशा असणार? बेसिक गरज पूर्ण करा ना. स्वातंत्र्य द्या, मग भूमिकेची अपेक्षा ठेवा. तर संस्कृती, इस्लामी संस्कृती की भारतीय संस्कृती असं आपण चर्चा करत होतो आणि त्याच्यात तुम्ही म्हणालात की भारतीय मुस्लिम संस्कृती, इस्लाम स्वीकारलेल्या भारतीयांची मुस्लिम संस्कृती. इस्लाम स्वीकारलेल्या भारतीयांची मुस्लिम संस्कृती. तर अशी संस्कृती सुरुवातीला मी जसं म्हणालो की आत्ताच्या आधुनिक काळात वहाबिझमच्या आक्रमणामुळे त्या संस्कृतीचं अर्बायझेशन झालं. तसंच ज्या दखनी संस्कृतीचं वैशिष्ट्यपूर्ण म्हणतो आपण महाराष्ट्र आणि या आपल्या परिसरात दखनी संस्कृती होती आणि त्याच्यात खूप भरभराट झाली होती सांस्कृतिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या. ती संस्कृती संपवायचं काम अशा व्यक्तीने केलं जो बऱ्यापैकी ही संस्कृती दोनदा संपवण्याचा प्रयत्न झाला. ही संस्कृती पहिल्यांदा जी संपली किंवा पहिल्यांदा सगळ्यात मोठं आक्रमण दखनी संस्कृतीवरती जे झालं, दखनी संस्कृती म्हणजे नेमकं काय ते देखील समजून घेतलं पाहिजे. म्हणजे काय असं काय मोठं करून ठेवलं होतं दखनी संस्कृतीनं किंवा दखनी ज्ञानविश्वानं, ज्याच्याविषयी सातत्यानं बोललं जातं किंवा ते जपलं पाहिजे असा आग्रह मांडला जातो. तर तुम्हाला सांगतो की अकबर हा भारतीय मुस्लिमांच्या ज्ञानविश्वामध्ये सगळ्यात जास्त काम करणारा किंवा सगळ्यात जास्त त्यानं विद्वानांना आश्रय दिला वगैरे असं म्हटलं जातं. पण त्याहीपेक्षा जास्त, अकबरापेक्षाही जास्त दखनेतल्या राजवटींनी विद्वानांना, विद्वत्तेला आश्रय दिला आहे, राजाश्रय दिला आहे. जर तुम्ही बघितलात, इथे नुसरतीसारखा माणूस आहे, इथे कुली कुतुबशाह आहे, जमशेद कुतुबशाह आहे, अली आदिलशाह, इब्राहिम आदिलशाह, हे सगळे आहेत. शेकडो ग्रंथ या लोकांनी लिहून ठेवलेले आहेत. हे सगळे विद्वान आहेत. आणि 16व्या 17व्या शतकामध्ये इथे ॲरिस्टॉटलच्या तत्त्वज्ञानावरती चर्चा होते, प्लुटोवरती चर्चा होते, इब्ने खल्दूनवरती चर्चा होते, अरबांमधल्या सगळ्या ज्ञानविश्वातल्या वादविवादांवरती चर्चा होते. हे दखनी ज्ञानविश्व इतकं समृद्ध आहे. इथे शोकगीतं आहेत, इथे आनंदाच्या वेळेस गाणारी वेगवेगळी गीतं आहेत, लोकगीतं आहेत. हे दरबारामध्ये लोकगीतं पोचतात हे दखनी साहित्यिकांनी दाखवून दिलं.
दरबारामध्ये लोकांच्या भाषेत लिहिलं जाऊ शकतं, बोललं जाऊ शकतं, हे दखनी लोकांनी दाखवून दिलं. त्यामुळे ही संस्कृती प्रचंड महान संस्कृती होती. याच्यामध्ये प्रचंड असं ज्ञान निर्माण झालं. पण दुर्दैव असं झालं की 1680 नंतर ज्यावेळेस औरंगजेब दखनेवर स्वारी करून आला आणि त्यानं पहिला आघात छत्रपती शिवाजी महाराजांवरती घातलेला नाही आहे. त्यानं पहिला आघात मराठीशाहीवरती घातलेला नाही आहे. छत्रपती शिवाजी किंवा संभाजीवरती औरंगजेबाची जी कारवाई आहे शिवाजी महाराजांच्या त्या राज्यावरती किंवा संभाजीच्या त्या सगळ्या याच्यावरती जी राजकीय प्रतिक्रिया आहे औरंगजेबाची ती खूप नंतर आहे. सुरुवातीला त्यानं काय केलं आहे औरंगजेबानी? सुरुवातीला दखनी मुसलमानांची संस्कृती ज्या 2 महत्त्वाच्या केंद्रांमध्ये विसावलेली होती ती केंद्र उद्ध्वस्त केली. एक आदिलशाही त्यानं संपवली आणि दुसरं कुतुबशाही संपवली. ही आदिलशाही आणि कुतुबशाही संपल्यानंतर तुम्ही कित्येक विद्वानांचे संदर्भ मी देऊ शकतो, त्यांची पुस्तकं तुम्ही काढून बघू शकता. गुलाम यजदानींपासून मौलवी अब्दुल हक यांच्यापर्यंत शेकडो विद्वान आहेत ज्यांनी हे लिहून ठेवलं आहे की दखनी संस्कृतीवरती, दखनी मुसलमानांवरती, दखनी मुसलमानांच्या भाषेवरती, त्यांच्या लोकरीतीवरती, त्यांच्या जगण्यावरती सर्वात मोठा हल्ला जर कोणी केला असेल तर तो औरंगजेबानं केला आहे. दुर्दैव असं आहे की त्याच औरंगजेबाच्या नावानं आज मुसलमानांना उत्तरेतल्या उलेमांनी असा काही अस्मितेचा आफू पाजला आहे की मुसलमान त्या औरंगजेबाच्या तावडीतून सुटायला तयार नाहीत. विशेषतः मराठवाडा आणि उत्तरेला लागून असलेल्या पट्ट्यातील महाराष्ट्रीयन मुसलमान. औरंगजेब हा कधीही दखनी मुसलमानांच्या राष्ट्रीयत्वाचा, संस्कृतीचा नायक होऊ शकत नाही. दखनी मुसलमानांच्या संस्कृतीचे, राष्ट्रीयत्वाचे नायक निराळे आहेत. आता आमचा जो विरोध आहे औरंगाबादच्या मुद्द्यावरती, औरंगाबादची मुस्लिम संस्कृतीशी असलेली नाळ कायम राहावी म्हणून आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा, नामांतराला विरोध यासाठी की 1950 नंतर राज्यघटना स्वीकारल्यानंतर हा देश सांस्कृतिकदृष्ट्या जसा होता तसा जपला पाहिजे, त्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांसह. ही आमची भूमिका आहे. चला, तुम्हाला औरंगाबादचं नामांतर करायचंच आहे ना, तर तुम्ही मुस्लिम संस्कृतीशी निगडीत असं का करू शकत नाही? तुम्हाला औरंगजेब नकोच असेल तर मुसलमानांमधल्या सहिष्णू पुरुषांची नावं का देऊ शकत नाहीत? मुसलमानांना आपलं वाटेल असं नामांतर का करू शकत नाही तुम्ही? दाराशुकोचं नाव देऊ शकता, निजामुद्दीन औलियांचं नाव देऊ शकता, बंदा नवाजचं नाव देऊ शकता, ख्वाजा मोइनुद्दीन चिश्तींचं नाव देऊ शकता. त्याला हे सूफी देखील तुम्हाला मान्य नसतील तर तिथे शेख चांद बोधले आहेत, त्यांचं तुम्ही नाव देऊ शकता. सूफी जरजरी बख्श यांचं नाव देऊ शकता, दाराशुकोचं नाव देऊ शकता. तर हा इतिहास देखील तुम्हाला मान्य नसेल तर APJ अब्दुल कलाम यांच्या नावानं कलामाबाद असं नामकरण करा त्याचं. मलिक अंबरच्या नावाने अंबराबाद असं नाव, ज्यानं स्थापना केली, ज्याला नेमाडे मराठी राष्ट्रीयत्वाचा नायक म्हणतात, त्याचं नाव देऊ शकता. हे मान्य नसेल तुम्हाला, हा इतिहासच पूर्ण नाकारायचा असेल तर आम्ही तुमच्या पुढ्यात एक पर्याय टाकतो. अब्दुल कलामांच्या नावानं कलामाबाद असं करा, मौलाना आझादांच्या नावानं आझादनगर असं करा. हे तुमच्याही राष्ट्रीयत्वाचे नायक आहेत ना, यांच्या नावानं का करू शकत नाही तुम्ही? तुम्हाला हव्या असणाऱ्या लोकांची नावं द्या, अशफाकुल्लांचं नाव द्या. तुम्ही सूड उगवण्यासारखं नामांतर करणं योग्य नाही आहे. हे सूड उगवणं झालं, म्हणजे विपरीत असं नामांतर करणं हे सूड उगवणं आहे. नामांतर हवं असेल, या देशातल्या बहुसंख्याक संस्कृतीला नाव हे नको असेल तर अल्पसंख्याकांचं त्या शहराशी असणारं नातं जपणं हे बहुसंख्याकांचं कर्तव्य आहे. जर हे नातं जपलं नाही, दखनी राष्ट्रीयत्वाचा मुसलमानांचा आधार जपला नाही तर उद्या मुसलमान अरब राष्ट्रवादाचे गोडवे गायला मोकळे होतील आणि त्याला जबाबदार हे नामांतराचा आग्रह धरणारे सांस्कृतिक माथेफिरू असणार आहेत बहुसंख्याकांमधले. पण औरंगजेबाचं त्याचं उदात्तीकरण ते महाराष्ट्रात, महाराष्ट्रात ते थोडं प्रॉब्लेम, उदात्तीकरण करत असेल नसेल नाही, पण तो राजकारणात कायम चर्चेचाच मुद्दा राहिलेला असतो. त्यांच्यासाठी ते गरजेचं आहे ना. शिवसेनेचं राजकारण चालूच शकत नाही औरंगाबादमध्ये. मुस्लिम द्वेष हा जर आधार काढून टाकला शिवसेनेचा तर शिवसेना संपते. हे जे आमदार आत्ता पळून गेलेत ना सगळे, यांना हीच भीती होती की आपला जो वोट बेस आहे तो वोट बेस ढासळतो आहे काँग्रेससोबत जाऊन, धर्मनिरपेक्ष विचारांसोबत जाऊन, म्हणून ते पळून गेलेत. आणि मुसलमान त्यांचं कौतुक करतायत त्या शिवसेनेचं, ज्या शिवसेनेनं यांच्यावर अभूतपूर्व असा सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आघात केला, त्याचं समर्थन करताय तुम्ही.
एकीकडं औरंगजेब, एकीकडं औरंगाबाद, दुसरीकडे शिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम सैनिक, तिसरीकडे उद्धव ठाकरे. म्हणजे हे खूप किती भ्रमावस्था असावी तरी किती म्हणजे माणसं. एकीकडे औरंगजेबला पण ग्लोरिफाय करायचं, दुसरीकडे शिवाजी महाराजांचे मुस्लिम सैनिक पण. हा म्हणजे दोन्ही. मला तोही मुद्दा मान्य नाहीये. हा हा हा. कारण बघा मध्ययुगीन काळामध्ये काय आहे, नोकऱ्यांसाठी मुसलमान असतील हिंदू असतील वेगवेगळ्या राजवटींमध्ये जाऊन राहायचे. जर असं इथं म्हणायचं असेल तर औरंगजेबाकडे शहाजहानपेक्षा अधिक मनसबदार हिंदू होते. मग त्यांची मांडणी अशी करायची का औरंगजेबाचे निष्ठावंत हिंदू सैनिक? ती गरज होती. ते एम्प्लॉई होते, पॉलिटिकल एम्प्लॉई, ते मिलिटरी एम्प्लॉई होते, ते जात होते कुठेही. अफजल खान वगैरे हे सगळे लोक आता ते तिकडून आलेले होते, इराण इराक वगैरे, हे सगळे आफाकी सरदार होते. सिद्दी अंबर वगैरे यांना तुम्ही, या लोकांना, जे लोक तिकडून आले, जे लोक आफाकी आहेत, त्यांना स्वराज्याच्या भूमिका मान्य आहेत आणि त्याच्यासाठी त्यांनी संघर्ष केला, असं कसं काय म्हणू शकता तुम्ही? हाच मुद्दा बालिश आहे. आणि त्याच्यानंतर परत इकडे औरंगजेबाचं कौतुक करणार, हे स्वतःचा सांस्कृतिक परीघ असा मातीत घालायचा आणि दुसऱ्याची उसनवारी करायची. म्हणजे औरंगजेब ही देखील उसनवारी आहे उत्तरेची. पण त्याचं उदात्तीकरण करणं हे मराठी आणि महाराष्ट्रीयन मुसलमानाच्या दृष्टीने आत्मघातकीच आहे. यजीद, ज्यांनी इमाम हुसेन यांच्या विरोधातला संघर्ष यजीदचा, मुसलमान आज यजीदचं नाव घेतलं तरी चिडतात. कारण इमाम हुसेन यांची हत्या त्याला कारणीभूत ठरलेत असा मतप्रवाह आहे. त्याच्याविषयी वेगळी मतप्रवाह देखील आहेत. यजीदला आदर्श मानणारे सौदीतले अनेक देश आहेत जे स्वतःच्या मेट्रो स्टेशनला वगैरे नावं देतात. आणि तेच सौदी एकीकडे खदिजा, हजरत खदिजाचं घर डिमॉलिश करतात, प्रॉफिटचं घर डिमॉलिश करतात. मी यजीदला आदर्श यासाठी मानत नाही, कारण यजीद हा फ्युडल आहे. इमाम हुसेन हे सामान्य माणसासाठी लढलेत, त्यामुळे मी ते नाही समर्थन करणार. पण यजीदचं नाव घेतलेलं भारतीय मुसलमानांना सहन होत नाही, कारण हजरत इमाम हुसेन यांची हत्या केली. तसंच महाराष्ट्रामध्ये तुम्ही संभाजी महाराजांची हत्या करणाऱ्या औरंगजेबाचं नाव घेतल्यानंतर मराठ्यांना ते सहन होणार आहे? सगळ्याच मराठी जनतेला. तुम्हाला हुसेन यांचा हत्यारा सहन होत नाही, तर संभाजी महाराजांची हत्या करणारा व्यक्ती त्यांना कसा सहन होईल? हे समजून घेतलं पाहिजे. ही सामाजिक राजकीय परिस्थिती समजून घेऊन मुसलमानांनी सांस्कृतिक भूमिका मांडल्या पाहिजेत. त्या मांडल्या जात नाही आहेत. तसं नेतृत्व महाराष्ट्रात राहिलेलं नाही आहे. ज्या महाराष्ट्राचं नेतृत्व रफिक झकेरिया अंतुले करत होते, त्या महाराष्ट्रातल्या मुसलमानांचं नेतृत्व आज इम्तियाज जलीलसारखे लोक करतात. फरक हा आहे. मग पुढचं राजकीय, मुसलमानांचा पुढचा राजकीय प्रवास म्हणजे तो कसा असला पाहिजे जेणेकरून? मी सातत्यानं एक भूमिका मांडलेली आहे. कोणत्याही डेमोक्रेटिक स्टेटमध्ये डिपॉलिटिकलाइज कम्युनिटी ही जिवंत राहू शकत नाही. राहिलीच तर ती गुलामासारखी राहू शकते. त्यामुळं प्रत्येकाला, डेमोक्रेटिक स्टेटमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला पॉलिटिकलाइज व्हावं लागेल, राजकीय भूमिका घ्यावी लागेल. आता मुसलमानांनी राजकीय भूमिका घ्यावी का? घेतलीच पाहिजे. पण कशा पद्धतीची घेतली पाहिजे? ती बहुसंख्याकांना प्रतिबिंबित करणारी असू नये. रिफ्लेक्शनिझममधून मुसलमानांनी राजकीय भूमिका घेणं हे आत्मघाती ठरणार आहे. हिंदूंमध्ये किंवा बहुसंख्याकांमध्ये शिवसेना आहे म्हणून मुसलमानांनी शिवसेना निर्माण करणं हे योग्य नाही. कोणत्याही बहुसंख्याक लोकशाहीवादी देशामध्ये राहत असताना अल्पसंख्याकांनी लोकशाहीवादी राहणं हे त्यांच्या हिताचं असतं. त्यांनी 2 मिनटं तुम्ही व्यवस्था दूर करा, पोलीस बाजूला काढा, आम्ही बघून घेऊ, हे माईकमध्ये बोलायला, टाळ्या घ्यायला खूप आनंदी वाटणारं विधान आहे, खूप बरं वाटणारं. पण ॲक्च्युअल तसं झाल्यानंतर काय होतं हे गुजरातमध्ये अनुभवलं आहे. किंवा आजपर्यंत सगळ्या जातीय पोलीस ॲक्शनमध्ये, त्याच हैदराबादमध्ये जिथे या ओवेसींनी हे विधान केलं, त्याच हैदराबादमध्ये पोलीस यंत्रणा बाजूला हटल्यानंतर तुमची अवस्था काय झाली होती बघितलं आहे ना तुम्ही. मग अशी विधानं करून सगळी यंत्रणा अंगावर घेण्याचं कारण नाही आहे. आता राहिला मुद्दा राजकारणाचा, तर मुसलमानांनी लोकशाहीमध्ये स्वतःचं राजकीय प्रतिनिधित्व विकेंद्रित लोकप्रतिनिधित्वाच्या माध्यमातून वाढवलं पाहिजे. हे विकेंद्रित लोकप्रतिनिधित्व काय आहे? विकेंद्रित लोकप्रतिनिधित्व म्हणजे प्रत्येक पक्षामध्ये तुम्ही राहायला पाहिजे. कोणत्याही एका पक्षाला अस्पृश्य ठरवणं मुसलमानांना, मुसलमान म्हणून नव्हे, अल्पसंख्याकांना हिताचं ठरणार नाही आहे. त्यांनी शिवसेनेतही जावं, ज्याला मी विरोध केला त्या शिवसेनेतही जावं, कम्युनिस्टांमध्येही जावं, काँग्रेसमध्ये जावं, राष्ट्रवादीमध्ये जावं, भाजपातही गेलं पाहिजे. न जाण्याचे फळं भोगताय ना तुम्ही.
ज्या पक्षामध्ये स्टेट जो पक्ष मागच्या 7-8 वर्षापासून स्टेटच्या सगळ्या यंत्रणा ताब्यात ठेवून बसला आहे, त्या पक्षा आणि पुढची 10-15 वर्ष ठेवणार आहे, त्या पक्षामध्ये तुमचं प्रतिनिधित्व शून्य आहे. मग त्या पक्षाशी तुमचा संवाद कसा असणार आहे? त्या पक्षाशी म्हणजे राज्याशी तुमचा संवाद कुठे होणार आहे? लोकांचा राज्याशी आणि त्याच्या यंत्रणेशी जो संवाद असतो तो नेत्यांच्या माध्यमातून असतो. त्यामुळं मुसलमानांनी कोणत्याही एका पक्षात घेटोच करून राहणं योग्य नाही आहे, झुंडीमध्ये राहणं योग्य नाही आहे, आणि एका पक्षाला वाहत जाणंही योग्य नाही आहे. नुसतं काँग्रेसच्या मागे जाऊ नका, काँग्रेसला बहिष्कृतही करू नका. नुसतं NCPमध्ये जाऊ नका, NCPला बहिष्कृतही करू नका. नुसतं कम्युनिस्टांमध्ये जाऊ नका, कम्युनिस्टांना बहिष्कृतही करू नका. नुसतं भाजपात जाऊ नका, भाजपाला बहिष्कृतही करू नका. नुसतं शिवसेनेतच जाऊ नका आणि शिवसेनेला बहिष्कृतही करू नका. राज्याच्या स्थानी किंवा सत्तास्थानी असणाऱ्या प्रत्येक राजकीय प्रतिनिधीशी तुमचा संवाद सन्मानाचा व्हावा, म्हणून त्या राजकीय पक्षांमध्ये तुमचं सन्मानजनक प्रतिनिधित्व असणं गरजेचं आहे. नंबर 1. नंबर 2, आयसोलेटेड पॉलिटिक्स मुसलमानांनी बंद केलं पाहिजे. ओळखीवर आधारित, धर्मावर आधारित राजकीय पक्षांची स्थापना करून स्वतःला वेगळं पाडून स्वतःचं प्रतिनिधित्व मर्यादित करून राजकारण करणं हे मुसलमानांच्या हिताचं नाही आहे. आज MIMच्या माध्यमातून 2 आमदार निवडून आले महाराष्ट्रामध्ये, पूर्वीही आले, आताही आले. राज्य यंत्रणेमध्ये त्यांचा काय सहभाग होता? शासनामध्ये त्यांना कोणतं प्रतिनिधित्व होतं? त्या सरकारांनी त्यांना कोणतं प्रतिनिधित्व दिलं? कोणत्या कमिट्यांमध्ये, कोणत्या महामंडळामध्ये त्यांना समाविष्ट करून घेतलं? कोणत्या योजनांमधून त्यांना निधी दिला? आयसोलेटेड पॉलिटिक्स केल्यानंतर तुमचे लोकप्रतिनिधीही आयसोलेट होतात, आणि आयसोलेटेड लोकप्रतिनिधी हा कितीही बलवान असला तरीही तो काहीही कामाचा नसतो. तुम्हाला मेनस्ट्रीममधला लोकप्रतिनिधी हवा आहे, जो मेनस्ट्रीममध्ये तुमच्या समस्यांचं प्रतिनिधित्व करेल. असुद्दीन ओवैसी जे आहेत ते भारतीय संसदेमध्ये अतिशय उच्च पातळीचं राजकारण करतात. त्यांच्या भूमिका सलाम करण्यालायक असतात संसदेपुरत्या, त्याला नाकारताच येणार नाही. पण त्या पक्षाच्या माध्यमातून उभं राहिलेलं नेतृत्व हे सत्तेच्या मुख्य स्थानी कुठे जाऊ शकलं आहे का? त्यांना प्रतिनिधित्वही मिळालं आहे, ते आयसोलेटेड मिळालं आहे, विलगीकरणातलं प्रतिनिधित्व मिळालं आहे. हे विलगीकरणातलं प्रतिनिधित्व याचं सगळ्यात मोठं उदाहरण ज्यावेळेस इम्तियाज जलील आणि त्यांच्या सहकारी आमदारांनी मागच्या विधिमंडळामध्ये भारत माता की जय म्हणण्यास नकार दिला, त्यावेळेस सगळे एकत्र झाले आणि या दोघांना वेगळं पाडलं आणि या दोघांना बहिष्कृत केलं. हे विलगीकरणातल्या लोकप्रतिनिधित्वाचे प्रॉब्लेम्स आहेत. जर हेच लोक काँग्रेसमध्ये असते, हेच लोक भाजपमध्ये असते, शिवसेनेत असते आणि त्याच वेळेस ही भूमिका त्यांनी मांडली असती किंवा अशा पद्धतीनं ॲग्रेसिव्ह भूमिका मांडत राहिले असते, तर त्यांना अलग पाडणं काँग्रेसला शक्य झालं नसतं. हे विलगीकरणातलं लोकप्रतिनिधित्व मुसलमानांनी नाकारलं पाहिजे आणि मुख्य प्रवाहातलं लोकप्रतिनिधित्व, ज्याला मुख्य प्रवाह म्हणू नये मुळात, तर त्या तिकडे आपलं लोकप्रतिनिधित्व त्यांनी वाढवावं. भविष्यातलं सामाजिक चर्चा कशी असावी? कारण हे मी यासाठी विचारतोय की महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं तर मुस्लिम प्रश्न कायम अभ्यासाचा विषय काय असतो? मुस्लिम प्रश्न हा शब्दच चुकीचा आहे, मुस्लिम प्रश्न. कारण तुम्ही कधी असा हिंदू प्रश्न किंवा राष्ट्रीय मुसलमान, राष्ट्रीय हिंदू ऐकलाय का? जर मौलाना आझाद हे राष्ट्रीय मुसलमान असतील तर गांधींना राष्ट्रीय हिंदू म्हणायची तुमची तयारी आहे का? मग इकडे राष्ट्रीय मुसलमान आहे तर अराष्ट्रीय मुसलमान सुद्धा असू शकतो. मग तिकडे राष्ट्रीय हिंदू आहे तर अराष्ट्रीय हिंदू देखील असू शकतो. तर ही चर्चा फक्त मुसलमानांपुरती का मर्यादित करता? सगळीकडे गेली पाहिजे. चर्चेचा विषयच असा असतो भारतीय किंवा मुसलमानांचा प्रश्न. मुसलमानांना विलगीकरणात ढकलण्यासाठी, अलग ठरवण्यासाठी ह्या अशा शब्दावल्या वापरल्या जातात, जाणीवपूर्वक वापरल्या जातात, जाणीवपूर्वक केलं जातं ते, आणि मुसलमानांनी त्याला नकार दिला पाहिजे. मग ह्या सामाजिक महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर महाराष्ट्रात एक आरोप कायम केला जातो किंवा भारतभर किंवा सगळीकडे की मुस्लिम आणि इस्लामची चिकित्सा झाली पाहिजे. त्याबद्दल दुमत नाही, पण ती होताना दिसत नाही. मुस्लिमांकडून पण होताना दिसत नाही आणि मुस्लिमेतर जे करतात त्याकडे फार
त्यांचा दृष्टिकोन फार संकुचित असतो किंवा फार एककल्ली असतो असं समजलं जातं. म्हणजे महाराष्ट्रात म्हणायचं झालं तर शहा, कुरुंदकर, दलवाई असे 3 जण होते ज्यांनी इस्लामची चिकित्सा केली. अभिशहा, नरहर कुरुंदकर आणि हमीद दलवाई या तिघांनी चिकित्सा केली. त्या तिघांचं असं मला वाटतं की ती 70s मधली जी काही चिकित्सा होती 70ली, तो प्रतिक्रियावादी हिंदुत्ववाद, आणि तेव्हा हिंदुत्ववाद नव्हताच तसं बघायला गेलं. मुळात या लोकांच्या मर्यादा समजून घेतल्या पाहिजेत. या तिघांपैकी दलवाई हे काही अभ्यासक नाही आहेत, ते मुळात कार्यकर्ते आहेत, ते सामाजिक चळवळीचे नेते आहेत. अभ्यासक म्हणून त्यांनी केलेल्या चिकित्सेला मर्यादा आहेत. अभिशहांचं देखील तोच प्रॉब्लेम आहे. राहिला मुद्दा कुरुंदकरांचा, कुरुंदकर हे ज्ञानविश्वामध्ये पुरोगामी ज्ञानविश्वाचे प्रतिनिधी म्हणून समोर आणले जातात. मुळात कुरुंदकर हे पुरोगामी आहेत का, हाच मुद्दा तपासला पाहिजे. कारण कुरुंदकरांच्या वरती मी जो लेख लिहिला त्याच्यानंतर बऱ्या वाईट अशा चांगल्या प्रतिक्रिया आल्या त्याच्यावरती. तर त्या लेखाच्या अनुषंगानं मांडणी करत असताना मला एक मुद्दा कुरुंदकरांविषयी दिसला. तो असा आहे, कुरुंदकर ज्या वेळेस बहुजन महापुरुषांचा किंवा ब्राह्मणेतर महापुरुषांचा उल्लेख करतात त्या वेळेस त्यांना हिणवतात आणि ब्राह्मणी इतिहास पुरुषांचा, ब्राह्मणी नायकांचा, खलनायकांचा उल्लेख करतात त्यावेळेस त्यांचा गौरव करतात. आता सावरकरांच्या बाबतीत जर म्हटलं तर कुरुंदकर अनेक ठिकाणी सावरकरांविषयी लिहिताना स्वातंत्र्यवीर एवढाच शब्द वापरतात, काही ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर असा शब्द वापरतात, काही ठिकाणी तात्या वगैरे असे आदरार्थी शब्द वापरतात. आणि हेच कुरुंदकर नथुराम गोडसेविषयी लिहिताना नथुराम गोडसेतल्या देशभक्तीचं अपवाद मूल्य अधोरेखित करतात. नथुराम हा किती निस्सीम देशभक्त होतात हे ठणकावून सांगतात. सिंधुताई गोडसेंना त्यागमूर्ती म्हणून उभे करतात आणि एकीकडे सिंधुताई गोडसेला त्यागमूर्ती, इकडे नथुरामाला निस्सीम देशभक्त, इकडे सावरकरांना स्वातंत्र्यवीर म्हणणारे हेच कुरुंदकर ज्यावेळेस बाबासाहेबांकडे येतात त्यावेळेस बाबासाहेबांचा उल्लेख कसा करतात माहिती आहे? ज्या बाबासाहेबांनी ज्या संकल्पना नाकारल्या त्या संकल्पनांचा वापर करून करतात. काय म्हणतात बाबासाहेबांना? डॉक्टर आंबेडकर असंही म्हणत नाहीत, बॅरिस्टर आंबेडकर असंही म्हणत नाहीत, कैलासवासी आंबेडकर म्हणतात. हे एकीकडे तुम्ही नथुराम गोडसेला निस्सीम देशभक्त म्हणणार, सिंधू गोडसेला त्यागमूर्ती म्हणणार, सावरकरांना स्वातंत्र्यवीर म्हणणार आणि दुसरीकडे बाबासाहेबांना कैलासवासी म्हणणार. तर हे अशा दुटप्पी भूमिकांमधून ज्या कुरुंदकरांनी सगळी मांडणी केलेली आहे त्या कुरुंदकरांची ती मांडणी ग्राह्य मानता येणार नाही. इस्लामची चिकित्सा झाली पाहिजे, इस्लामची फेरपडताळणी झाली पाहिजे, समीक्षा झाली पाहिजे. हिंदूंनी पूर्ण स्वातंत्र्यानं इस्लाम समजून घेतला पाहिजे. नव्हे तो समजून घेण्याचा त्यांचा पूर्ण अधिकार आहे, त्याला मुसलमानांनी कुठेही मर्यादा घालू नये. फक्त विनंती इतकीच आहे की ती पूर्वग्रहांच्या आधारे, ज्या पूर्वग्रहांच्या आधारे कुरुंदकरांनी समजून घेतला इस्लाम, त्या पूर्वग्रहांच्या आधारे तुम्ही समजून घेऊ नका. बरोबर. कारण होतं काय की या तिघांनंतर दुर्दैवाने 70s अभिशहा 82 साली त्यांचं निधन झालं. त्याच्यानंतर इस्लामची चिकित्सा करणारं किंवा मराठीत त्याचं साहित्यच उपलब्ध झालं नाही. शेषराव मोरेंनी केलं, मुस्लिमानाचा शोध लिहिला, पण जो भारतातला बहुसंख्य शेषराव मोरे एका मुलाखतीमध्ये काय म्हणतात, सावरकरांनी इस्लामकडे पाहण्याची जी दृष्टी विकसित केली त्याच्या आधारे मी इस्लाम समजून घेतलाय. बरोबर. ते त्यांच्या इस्लामच्या मुस्लिमानाचा शोध घेताना सुफिझम कुठेच येत नाही. ज्या सुफिझमवर त्यातही तिथे मिलिटंट इस्लाम सातत्यानं डोकावतो. तिथे इस्लामच्या राज्यविषयक धारणा येत नाहीत, इस्लामच्या संस्कृतीविषयक धारणा येत नाहीत, बाजारातल्या संकल्पना इस्लामच्या येत नाहीत, सामाजिक न्यायाच्या संकल्पना येत नाहीत. नुसतं तलवारीच्या माध्यमातून झालेलं राज्यप्रसार आणि त्यातल्या सगळ्या राजकीय घडामोडी हा इस्लाम नाही आहे. हा पॉलिटिकल आणि मिलिटंट इस्लामचा इतिहास आहे. सोशिओ कल्चरल इस्लामचा इतिहास निराळा आहे जो शेषरावांनी मांडलेला नाही आहे. पण तोच ना त्याच्यानंतर म्हणजे एक मी बऱ्याच काळापासून एक थेअरी वर विचार करत होतो की बहुसंख्याकांमध्ये आणि बहुसंख्याकोने हिंदू आहेत, मुसलमानांविषयी भीती असते. ती भीती कशातून येते? एक तो फॉर्म्युला आहे, ते एक सूत्र आहे, अज्ञान असतं, अज्ञानाचं रूपांतर भीतीत
होतं आणि भीतीचं रूपांतर द्वेषात होतं. आणि ह्या प्रत्येक स्टेपवर कोणी ना कोणीतरी कॅटलिस्ट म्हणून भूमिका पार पाडत असतं. मुसलमानांविषयी हिंदूंच्या मनात जे अज्ञान आहे ते दूर करण्यासाठी काही गोष्टींचा उपयोग केला जातो आणि ते अज्ञानाचं रूपांतर भीतीचं रूपांतर द्वेषात होईल त्याच्यासाठी काही गोष्टी कार्यरत असतात. आता याला काउंटर करण्यासाठी मुस्लिम समाजातून काही गोष्टी झाल्या पाहिजेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्या गोष्टी त्यांच्याकडे आपसुकच आहेत, म्हणजे मस्जिद नावाची संकल्पना, त्या मशिदीतून कितीतरी चांगल्या गोष्टी समाजोपयोगी होऊ शकतात. पण मी स्वतः मला माहिती की मशिदीत गेल्यावर पहिली तुम्हाला सूचना काय केलेली असते की हा दुनियावी बातें नाही करनी चाहिए, इथं दुनियाची गोष्टी नाही करायच्या. आणि हे खूप हास्यास्पद आहे, दुनियावी बातें वगैरे. मक्कामध्ये जे काबागृह आहे त्या काबागृहामध्ये एकेकाळी ट्राईब पार्लमेंट चाललेलं आहे आणि मस्जिद ए नबवीमध्ये सगळ्या पॉलिटिकल डिस्कशन झालेले आहेत. त्यामुळं हे चुकीचं आहे की आणि तो जो काही शुक्रवारी खुतबा, म्हणजे किंवा मी हिंदुत्ववाद्यांचं म्हणतो ते किंवा त्यांचं एक असं असतं की मुस्लिम हे संघटित होतात दररोज किंवा दर शुक्रवारी ते एकत्र येतात. पण ते एकत्र येण्याला काहीच अर्थ नाहीये, त्याच्यातून काहीच सोशिओ पॉलिटिकल घडामोड काहीच घडत नाही. हिंदूंच्या समोर मुसलमान नावाचा एक भ्रमाचा भूत उभा करण्यात आलाय. आणि फारसीतली एक म्हण आहे, कल्पनेतल्या सैतानाला कितीही शिंग लावता येतात. तसं मुसलमानांना बहुसंख्याकवादी राजकारण्यांना त्यावेळेस हवी तितकी शिंग लावून त्यांनी हिंदूंसमोर प्रस्तुत केलं आहे. त्यामुळे ती भीती आहे. मुसलमानांनी डायलॉग वाढवला पाहिजे. मग तो जे चर्चा विश्वाचं जे केंद्र आहे ते साहजिकच मुल्ला मौलवींच्या हातात आहे आणि सामान्य मुसलमानांनी त्याच्यातून हिंदूंशी डायलॉग वाढवला पाहिजे. मी NRCच्या आंदोलनात देखील हेच म्हणत होतो की तुम्ही विचार करा, शेवटच्या वेळेस तुम्ही कोणत्या हिंदू मित्राच्या घरी गेला होतात, कोणत्या हिंदू मित्राचं सुखदुःख तुम्ही जाणून घेतलं आहे शेवटच्या वेळेस. तर 1-2 किंवा कधीकधी तर हातही वर यायचे नाहीत. इतका डायलॉगलेस आहे मुस्लिम समाज हिंदूंसोबत. तर डायलॉगलेस राहिल्यानंतर गैरसमज वाढणारच आहेत. असं नाही आहे की हिंदूंमध्ये मुसलमानांविषयी गैरसमज आहेत, मुसलमानांमध्येही हिंदूंविषयी गैरसमज आहेत. मुसलमानही हिंदूंविषयी काहीतरी समजतात. फक्त मुसलमानांमध्ये हिंदूंविषयी असणारा गैरसमज हिंदूंना घातक यासाठी ठरत नाही आहे कारण मुसलमान सत्तास्थानी नाही आहेत. हिंदूंमधले गैरसमज यासाठी मुसलमानांना घातक ठरतात कारण ते सत्तास्थानी आहेत. गैरसमज दूर करण्याची जबाबदारी दोघांनीही घेतली पाहिजे, दोघांनी एकमेकांशी जुळवून घेतलं पाहिजे. बरोबर. मला आता आपण कन्क्लूड करूयात. मला असं याचा एक शेर आठवतो, मला वाटतं मोहम्मद इक्बालांचा शेर आहे की ये शहादत गाहे राहे उल्फत में कदम रखना है, लोग आसान समजते हैं मुसलमान होना. आपण जे काही डिस्कशन केलं फ्री फ्लोईंग, त्याच्यातून याच गोष्टी सगळ्या पुढे आल्यात की किती प्रॉब्लेमॅटिक, किती गोष्टींचं ओझं आहे. त्याला सांस्कृतिक युद्ध लढायचंय, एके बाजूला होणारं आक्रमण त्याला त्याचं भारतीयत्व जपायचंय, त्याला त्याच बाजूला स्वतःचं धर्माचे पण रक्षण करायचं, त्याच बाजूला त्याला स्वतःचं जे काही सांस्कृतिक केंद्र आहे ती पण जपायची. दुसऱ्या बाजूला स्टेटचं एवढं इन्स्टिट्यूशनलाइज डिस्क्रिमिनेशन आहे त्याला विरोध करायचा आहे, त्याला बहुसंख्याक समाज त्याच्या सोबत राहायचं, त्याचं अज्ञान दूर करायचंय, त्याला स्वतःचा धर्म समजून घ्यायचा आहे. काहीतरी म्हणत होता तुम्ही. मी मुसलमानांविषयी सातत्यानं म्हणतोय की मुसलमानांचा सगळ्यात मोठा शत्रू मुसलमान आहे, इस्लामचाही सगळ्यात मोठा शत्रू मुसलमानाचा आहे. त्यामुळे मुसलमानांनी आधी स्वतःला या परिस्थितीला सामना करण्यालायक बनवलं पाहिजे आणि त्याच्यानंतर या गोष्टी एक एक सॉर्ट आउट व्हायला लागतील. इंडी रेडिओच्या इंडी चॅट या कार्यक्रमात आपण सरफराज अहमद यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारल्यात इस्लाम, मुसलमान आणि सद्यस्थिती या सगळ्या गोष्टींवर. तुम्हाला ही चर्चा कशी वाटली त्याच्याविषयी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया द्या. त्यासोबत इंडी जर्नलचं जे हे यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.